राजांचा राजा मोठे काव्य. लेखक व प्रकाशक गोपाळ धोंडू भोई. मुख्याध्यापक रेल्वे नॉर्थ कॉलोनी विद्यामंदिर भुसावळ. प्रस्तावना. या महाकाव्यातून जगाला संदेश देण्यात येत आहे जसे कराल तसेच भराल, त्यामुळे जीवनात मानव धर्माने वागायला पाहिजे. तुम्ही किती श्रीमंत आहेत, किती हुशार आहेत, किती मोठे विक्रम केले, परंतु जीवन जगताना इतरांना मदत करायलाच पाहिजे. कारण की, जीवन मरणाचे दुःख कोणाला सुटत नाही. नुसते जन्माला येऊन पैसा अडका, दागदागिने, एवढेच न कमवता, त्यांच्या मागे पडता, धार्मिक जीवन जगून, इतरांना सहकार्य करणे, मदत करण्याचे कार्य सुद्धा करायला पाहिजे. जीवन जगताना अंधश्रद्धेच्या मागे न लागता, देवाची भक्ती करून नामस्मरण सुद्धा करायला पाहिजे. जगात केव्हा, कधी काहीही होऊ शकते. मनुष्य जन्माला आला आहे तर त्याचा हेतू समजायला पाहिजे. नुसताच जन्माला आला हेला, पाणी भरता भरता मेला या उक्तीप्रमाणे जीवन जगायला नको. म्हणून जीवन जगत असताना आपल्या क्षमतेनुसार मदत करायलाच पाहिजे आणि भगवंताच्या नामस्मरण सुद्धा करायला पाहिजे. भगवंत आपली परीक्षा घेत असतो. मानवाला जीवनात संपत्ती अथवा वस्तू दिल्यावर ते त्यांचा उपयोग कसा करतो. प्रत्येक व्यक्ती हा जन्माला येताना काहीच आणत नाही, मरतानाही काहीच घेऊन जात नाही. संसार करत असताना परमार्थ साधायला पाहिजे. आवश्यक तेवढी वैराग्यवृत्ती असावी. ध्यानधारण, नामस्मरण करत धार्मिकतेने जीवन जगा, मौलिक संदेश या काव्यातून देण्यात आलेला आहे. सारांश. राजांचा राजा हे कथात्मक महाकाव्य आहे. राजांचा राजा हा बहुमान सर्व जगाच्या बहुमानापेक्षा मोठा आणि श्रेष्ठ आहे. राजांचा राजा या काव्यात, जगातील सर्वात मोठ्या जंगलाचा राजा, हा राजांचा राजा असतो. तो सर्वात मोठा बलशाली, शक्तिशाली सिंह असतो. तो फक्त राजाच नसून, राजांचा राजा सुद्धा असतो. जंगलातील सर्व भागातील, अनेक सिंहराजे त्याचे मांडलिक असतात. अनेक सिंहराजांशी तो लढला आणि युद्ध जिंकला, त्यामुळे बऱ्याच राजांनी हार स्वीकारून त्याचे अधीन झाले. त्याचे मांडलिक झाले. हे काव्य सुरू होते ते साठवण नावाचे जंगल असते. या घनदाट अरण्यात, एकांतात हा राजा रडत बसला. आता तो खूप म्हातारा झालेला आहे. म्हातार वयात त्याची शारीरिक शक्ती स्थिती खूप खालावलेले आहे. तो आपल्या म्हाताऱ्या शरीर कडे बघून व्याकुळ होतो. आपल्या शरीराकडे बघून त्याला अतोनात दुःख होते. सुरुवातीला तो आपल्या शरीराचे करुणामय, दुःखी वर्णन करतो. या वर्णात त्याला आपल्या जवानीची आठवण होते. जवानीत केलेल्या अद्भुत पराक्रमाचे एक एक वर्णन तो करत जातो. असे म्हणतात की प्राणी अथवा व्यक्ती, शेवटच्या घटकात आपल्या सर्व आयुष्याच्या, चित्रपटासारखा उलगडा करत असतो. म्हणजे जीवनातील घटना त्याच्या डोळ्यापुढून जात असतात. त्याला तारुण्यातील घटना आठवत जातात. त्याने केलेले अद्भुत पराक्रमाचे वर्णन करत असतो. जवानी त्यांनी अनेक अतुलनीय पराक्रम केलेले असतात. त्या काळी अनेक छोट्या छोट्या जंगलांमध्ये अनेक राजे सिंह असतात. तेथे अगोदर एक दुष्ट सिंह राजा, काव्यातील सिंहाच्या अगोदर राज्य करत असतो. तो जंगलाचा राजा खूप अन्यायी, दुष्ट असतो. क्रूरतेने त्यांच्यावर आक्रमण करायचा, त्यांना गुलामासारखा वागवायचा. सर्व जंगलातील सिंह त्याच्या जुलमी राजवटीला कंटाळले होते. तेव्हा काव्यातील सिंह खूप विचार करतो. मनाचा निश्चय करतो की जुलमी सिंहाच्या तावडीतून सर्वांची सुटका करावी. त्रासापासून सुटकेचा ध्यास घेतो. जुलमी सिंहाच्या विरोधात लढणे म्हणजे मरो या मारोची स्थिती होती. मोठी हिम्मत करून तो जुलमी सिंहाच्या विरुद्ध लढतो. भयंकर युद्ध होते. सर्व जंगलातील सिंह गोलाकार, लांब उभे राहून लढाई बघत असतात. घमासान युद्ध होते. शेवटी जुलमी सिंहाची हार होते. काव्यातील सिंह जिंकतो आणि राजांचा राजा होतो. तेव्हापासून सर्वांना मदत करून, उत्तम रीतीने, सर्वसमाधानी पद्धतीने राज्य चालवितो.
राजा झाल्यामुळे तो सर्वांना संरक्षण द्यायचे काम करत होता. संकटाच्या वेळेस मदत करणे त्याचे प्रथम काम होते. शिकारीला निघालेल्या कुणब्याला बऱ्याच दिवसापासून शिकार मिळाली नव्हती. 2-3 सांबर शिकार करताना खूप हुशारीने हरणाच्या कळपाला सावध करायचे, त्यामुळे खूप दिवसापर्यंत शिकार मिळाली नव्हती. सिंह राजाने बरोबर डावपेच आखून, रणनीती तयार करून त्यांना ठार केले आणि कुणब्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवला. जंगलात रानकुत्री सिंहाच्या कुटुंबाला घातक ठरणार होते. त्यांनी एका वयस्कर वाघाची शिकार केली होती. सिंह कुणब्याची डोकेदुखी वाढली होती. सिंह राजाने बरोबर त्यांच्या म्होरक्याला ठार केले आणि रानकुत्रीमुळे वाढणारे संकट व सिंह कुटुंबाची डोकेदुखी दूर केली. त्यानंतर त्या जंगलाच्या भागात हत्तीचा कळप आला. त्या कळपात खूप माजलेला हत्ती होता. तो जंगलाचा सत्यानाश करायचा. प्राण्यांना त्रास द्यायचा. त्याची दहशत वाढतच होती. तो कुणालाच घाबरत नव्हता. जंगल, झाडे, प्राणी संपदा यांचे खूप नुकसान करायचा. त्याच्या वाट्याला जायची कुणाची हिंमत नव्हती. त्याचे मोठमोठे दात आणि भयंकर शक्तिशाली सोंड याला सर्वजण घाबरत होते. त्याचे शरीर प्रचंड मोठे होते. 2 झाडांच्या मध्यभागी उभा राहिल्यास तो झाडांपेक्षा मोठा दिसायचा. मी सिंहांना बरोबर घेऊन, डावपेच आखले. बरेच दिवस त्याचे निरीक्षण केले. बरोबर रात्रीचा फायदा घेतला. रात्रीचा फायदा म्हणजे रात्री हत्तींना कमी दिसते आणि सिंहांना त्यांच्यापेक्षा 6 पटीने जास्त चांगले दिसते. याचाच फायदा घेऊन, सिंह राजाच्या नेतृत्वाखाली अनेक सिंहाचा मदतीने त्या प्रचंड शक्तिशाली हत्तीला ठार केले. सर्व जंगलाचे संकट दूर केले. अशा प्रकारे जंगलाचे व सिंह कुणब्यावरचे संकटे दूर करत होता. त्यानंतर त्या स्वतः त्या सिंहावर मरणाचे संकट येते. त्याच्या गृहेत अंधार असताना मोठा काळाक्षार डोम्या नाग शिरतो आणि सिंहाला कडकडून चावा घेतो. नाग क्रोधित होऊन, भयंकर विषारी दंश करतो. सिंहावर विषाचा प्रभाव होऊन त्याला गरगरायला लागते. तो बेशुद्ध होतो. 4 ते 5 दिवस बेशुद्ध राहतो. शेवटी नशिबाची दोर बळकट होती म्हणून तो विषाला पचवितो आणि कसाबसा वाचतो. त्याने स्वतः मृत्यूला पाहिलेले असते. नशीब बळकट म्हणून ती वाचतो. सिंह राजावर व जंगलावर वारंवार संकटे यायचे व त्या संकटाला सामोरे जाऊन तो मार्ग काढायचा. असेच एकदा 1000-2000 रान म्हशींचा कळप जंगलात येतो. त्या कळपाचा मुख्य नेता रानहेला होता. रानहेला खूप रागीट आणि बलशाली होता. कारण नसताना तो इतर प्राण्यांना त्रास द्यायचा. त्याच्या मागे हजारो म्हशींचा कळप असल्यामुळे, त्याचा फायदा घेऊन कोणावरही आक्रमण करायचा. वाघ, सिंह यांच्यावर सुद्धा आक्रमण करायचा. त्यांना पळवून सोडायचा. कधी कधी वाघ सिंहाचे बछडे यांचा आक्रमण करायचे. त्याला त्याच्या ताकदीवर खूप गर्व होता. मुद्दाम येणाऱ्या, जाणाऱ्या प्राण्यांचा अंगावर धावून जायचा. खोटे खोटे चरण्याचे सोंग घ्यायचा आणि बाजूने जाणाऱ्या प्राण्याला टक्कर मारायचा. त्याने अनेक प्राण्यांचे कंबरडे मोडले होते. सिंहाने मनाशी खुणगाठ बांधली होती. तो त्या रानाहेल्याची नरडी फोडणार होता. त्यानंतर योग्य संधी मिळताच बरोबर त्या सिंहाने रानहेल्याची नरडी फोडली. तो आता राजांचा राजा झाला. सर्व जंगलात त्याची ख्याती पसरली. तो चक्रवर्ती सम्राटासारखा जीवन जगू लागला. त्याला परकीय आक्रमणाची कोणतीही भीती नव्हती. त्याचा राज्य एक अभेद्य किल्ला होता. त्याला सर्वकडून मदत होणार होती. त्याला खायची चिंता नव्हती. त्याच्यावर कोणतेही परके संकट येणार नव्हतं. परंतु नशिबाचा खेळ वेगळाच असतो. त्याचा स्वतःचा मुलगा त्याला आव्हान देतो आणि रणांगणात हरवतो. खूप घमासान युद्ध होते. दोघेही एकमेकांवर आक्रमण करतात. शेवटी त्याचा मुलगा त्याला सर्वांदेखत हरवितो. सिंह राजा क्षणात भिकारी होतो. तो राजाचा रंक होतो. असं का घडला याचा विचार करू लागतो आणि त्याला आठवतं की त्याने एका मातेसमोर त्याच्या बालकाला ठार केले होते.
म्हणजे एका छाव्याला तिच्यासमोर ठार मारले होते. आणि त्या सिंहिणीच्या मुलाने म्हणजे मरणाऱ्या छाव्याच्या भावाने अतिशय क्रूरतेने सिंहराजाला रणांगणात हरवले. सिंहराजाला पापाची आठवण झाली. शेवटी मरताना त्याने सांगितलं की जीवनात कधी वाईट कमी करू नका, कारण आपल्या कर्माचे फळ येथेच मिळते. म्हणून जगत असताना इतरांना मदत करा, धर्माने वागा, मानवतेने वागा आणि मरण पावतो. राजांचा राजा. एक साठवणात, सिंह राजा, बसला रे रडत, बसला रे रडत. म्हातार वयाचे, अनुभव तयाचे, सांगतो रे कुढत, सांगतो रे कुढत. दोन आयाळवरती, केस गळती, दुखला रे भारी, दुखला रे भारी. ताकद नाही, पूर्वीसारखी, तुटला रे आहारी, तुटला रे आहारी. तीन थंड रक्त, थंड शरीर, गंजली रे बुद्धी, गंजली रे बुद्धी. वेग नाही, आवेग नाही, संपली रे जिद्दी, संपली रे जिद्दी. चार थली काया, थकले पाया, जाईल रे वाया, जाईल रे वाया. थकले हात, कलिकात, पाणी रे डोया, पाणी रे डोया. पाच माझी जवानी, सांगतो कहाणी, पराक्रम माझे, पराक्रम माझे. शक्तिशाली, बलशाली, राजाला साजे, राजाला साजे. सहा पराक्रमी, होतो नामी, अजिंक्य रणात, अजिंक्य रणात. माझा पोवाडा, होता केवढा, सांगतो रे गाण्यात, सांगतो रे गाण्यात. सात रक्त माझे, अंगात माझे, मर्दांगी पेटली, मर्दांगी पेटली. ताकद रक्त, लढावे लागते, युद्धे हो पेटली, युद्धे हो पेटली. आठ सिंह सर्व, करती गर्व, सर्व रे क्रुद्ध, सर्व रे क्रुद्ध. हरवून इतरा, डावली मात्रा, जिंकले रे युद्ध, जिंकले रे युद्ध. नऊ आमच्या म्होरक्या, होता मारक्या, सर्वांना वाजवी, सर्वांना वाजवी. सर्व रथी, त्याला भीती, रणांगण गाजवी, रणांगण गाजवी. दहा जिद्द पेटली, वावटळ उठली, इरेला पेटली, इरेला पेटली. निर्णय झाला, हरवीन त्याला, शपथ घेतली, शपथ घेतली. 11 युद्ध करीन, त्याला मारीन, राजा रे होईन, राजा रे होईन. त्याचे आव्हान, लावली मान, युद्ध घमासान, युद्ध घमासान. 12 शक्तिवान, बलवान, पेटले रे मैदान, पेटले रे मैदान. कुणी काटेना, मागे हटेना, नाही रे निदान, नाही रे निदान. 13 उंच उडी, दाबला बळी, मारली रे मुसंडी, मारली रे मुसंडी. प्रतिस्पर्धी, हिम्मत अर्धी, झाली घसंडी, झाली घसंडी. 14 सर्व प्राणी, करताय पहाणी, सर्व रे भीती, सर्व रे भीती. सर्व वीर, पाहून स्थिर, आश्चर्य करती, आश्चर्य करती. 15 युद्ध माजले, सर्व थिजले, की रे पाहती, की रे पाहती. गोलाकार, वर्तुळाकार, उभे रे राहती, उभे रे राहती. 16 आमच्या म्होरक्या, घेऊनी गिरक्या, पळाला जंगलात, पळाला जंगलात. सर्व मान्य, राजा झालो, आणले अंमलात, आणले अंमलात. 17 मोठा राजा, गाजावाजा, राजांचा राजा, राजांचा राजा. सुखी चैनी, झालो मानी, घेतो रे मजा, घेतो रे मजा. 18 प्रचंड वेग, प्रचंड ताकद, खाल्ल्या रे हरिणी, खाल्ल्या रे हरिणी. विजी चपळता, पळता पळता, धरल्या रे कुरणी, धरल्या रे कुरणी. 19 एक सांबर, धावतो जबर, हरिणीच्या राव, हरिणीच्या राव. सिंहापेक्षा, तिप्पट गती, घेऊनी धाव, घेऊनी धाव. 20 कधी कुणाला, सापडत नाही, वायुवेग धरी, वायुवेग धरी. चारही पाय, क्षणात धाव, चौकडी भरी, चौकडी भरी. 21 निश्चय करीन, ठार मरीन, बेत रे ठरला, बेत रे ठरला. 4 सिंह, मिळूनी आम्ही, विचार करला, विचार करलं. 22 अंतर अंतर, झुडपी लपुनी, दबा रे धरला, दबा रे धरला. क्रमी पाठी, नंबर गाठी, रानात मारला, रानात मारला. 23 माझी बुद्धी, सर्वांची जदी, शिकार गाठली,
शिकार गाठली. सिंह भाऊ, सर्व खाऊ, शिकार वाटली, शिकार वाटली. 24 दुसरा सांबर, 10 पट जबर, धावतो रे जोरात, धावतो रे जोरात. तुफान उडी, क्षणात पळी, पुढे रे वायात, पुढे रे वायात. 25 चाहूल लागता, बघता बघता, घेतो रे धाव, घेतो रे धाव. आवाज होता, पाहता पाहता, जाणतो रे डाव, जाणतो रे डाव. 26 योग्य स्थिती, संधी येती, मरीन रे त्याला, मरीन रे त्याला. तहान पोटी, नदी काठी, जलासाठी आला, जलासाठी आला. 27 शिकार मध्ये, योग्य संधी, हाकलीन रे पाण्यात, हाकलीन रे पाण्यात. योग्य संधी, घेराव बंदी, अडणार रे धावण्यात, अडणार रे धावण्यात. 28 नदी काठी, धावलो पाठी, पाडले रे पाण्यात, पाडले रे पाण्यात. धाव कम, पळतो न, मारले रे क्षणात, मारले रे क्षणात. 29 रान कुत्री, गाढी मैत्री, हल्ला हो करती, हल्ला हो करती. टोळी हल्ला, शिकारी डल्ला, क्षणात मरती, क्षणात मरती. 30 शिकार छोटी, शिकार मोठी, मिळूनी करती, मिळूनी करती. त्याच ठिकाणी, सर्व मिळूनी, आपसी रे खाती, आपसी रे खाती. 31 कुत्रे सर्व, भुकेले पर्व, उपवास हो घडले, उपवास हो घडले. बाल तरुण, वृद्ध करुण, भुकेने हळले, भुकेने हळले. 32 भुकेले कुत्रे, एक छत्र, शोधती रे मागाला, शोधती रे मागाला. शिकार काही, मिळाली नाही, मारले रे वाघाला, मारले रे वाघाला. 33 ठाण्या वाघ, क्षणात खाग, मारली रे कुत्रे, मारले रे कुत्रे. सर्व दळ, वाढले बळ, वापरली सूत्रे, वापरली सूत्रे. 34 विचार केला, मनाशी नेला, घातक ते ठरणार, घातक ते ठरणार. मुख्य मारुनी, दूर सारुनी, उपाय करणार, उपाय करणार. 35 थकले कुत्रे, थंड गात्रे, जाणले रे दुःखाला, जाणले रे दुःखाला. पुढे होऊनी, धावत जाऊनी, लक्ष रे मुख्याला, लक्ष रे मुख्याला. 36 सर्व बुद्धी, ताकद सिद्धी, धरले रे लक्ष, धरले रे लक्ष. मुख्य धरला, धरुनी मारला, सर्वांचा साक्ष, सर्वांचा साक्ष. 36 गज राजा, ताकद बोजा, बलदंड झाला, बलदंड झाला. पायाखाली, इत्रा घाली, जंगली माजला, जंगली माजला. 38 झाडे तोडी, धरुनी मोडी, गर्वाने फुगला, गर्वाने फुगला. शरीर डगला, ताकद पगला, दुष्टाने वागला, दुष्टाने वागला. 39 झाडे तोडी, घरटे मोडी, देई री त्रास, देई रे त्रास. प्राणी झोडी, खोडा खोडी, जंगलाच्या हास, जंगलाच्या हास. 40 सुंदर शेती, करतो क्षती, नाही रे भान, नाही रे भान. फुलझाडे, तोडतो बळे, नासवी रे रान, नासवी रे रान. 41 गज राजा, देईन सजा, निश्चय केला, निश्चय केला. विचार मनी, मनोमनी, विचारी नेला, विचारी नेला. 42 शक्तीपेक्षा, युक्ती ब्री, युक्तीने लढावे, युक्तीने लढावे. बुद्धिमत, देऊन खत, हत्तीला झोडावे, हत्तीला झोडावे. 43 कमी पळतो, कमी वळतो, कच्चा रे दुवा, कच्चा रे दुवा. शरीर नामी, हालचाल कमी, जाणले रे तेव्हा, जाणले रे तेव्हा. 44 रात्र वेळ, नजर खेळ, चावा रे घेतला, चावा रे घेतला. जखम होऊनी, रक्त वाहुनी, दात रे रुतला, दात रे रुतला. 45 रात्र कायदा, घेऊनी फायदा, जखम रे भारी, जखम रे भारी. नजर नम, बंधुतम, ठार रे मारी, ठार रे मारी. 46 एकदा खचलो, थोडक्यात बचलो, संकट रे भारी, संकट रे भारी. दिवस रात्र, करतो नवस, देव रे तारी, देव रे तारी. 47 डोम्या नाग, विषारी आग, गृहेत घुसला, गृहेत घुसला. नागी आग, विषाच्या भाग, नाही रे दिसला, नाही रे दिसला.
48 गृहेत शिरलो, जाऊनी झोपलो, पायाखाली आला, पायाखाली आला. नाग आतला, मला कातला, दंशुनी गेला, दंशुनी गेला. 49 नागी जहर, केला कहर, भोवळ रे आली, भोवळ रे आली. शुद्ध जाऊनी, चक्कर येऊनी, पडलो रे खाली, पडलो रे खाली. 50 विषाची आग, वर्मी लाग, मरण दिसले, मरण दिसले. हृदय तापले, शरीर झोपले, नागाने चले, नागाने चले. 51 4 दिवस, केले नवस, शरीर बाचले, शरीर बाचले. अंगी शक्ती, ताकद रक्ती, विषाला पचले, विषाला पचले. 52 मरण काळी, पहिले डोळी, वापस रे आलो, वापस रे आलो. जीवनदान, खानपान, बरा रे झालो, बरा रे झालो. 53 जेवलो जर, निघेल भर, वाढे रे रक्ती, वाढे रे रक्ती. खाणे जास्त, खाल्ले मस्त, आली रे शक्ती, आली रे शक्ती. 54 रान्हेला, ताकदवाला, होता रे जंगली, होता रे जंगली. वाघ सिंह, घाबरी त्याला, हिम्मत चांगली, हिम्मत चांगली. 55 जंगल सारा, घाबरी त्याला, करी रे धांदला, करी रे धांदला. एक दिवशी, ठार मरीन, चंदरे बांधला, चंदरे बांधला. 56 रान्हेला, तानी टोला, जिरवीन रे खोडी, जिरवीन रे खोडी. घेतो चक्कर, देतो टक्कर, कंबर तोडी, कंबर तोडी. 57 विचार केला, मरीन हेला, नरडी रे फोडीन, नरडी रे फोडीन. प्राणी भीती, करीन रीती, धास्ती रे मोडीन, धास्ती रे मोडीन. 58 नदी काठी, दलदल मोठी, हिरवे रे गवत, हिरवे रे गवत. रान्हेला, चरता झाला, आनंदी हवेत, आनंदी हवेत. 59 झुडपी लपलो, बाणी झेपलो, हल्ला रे मायात, हल्ला रे मायात. दचकून हेला, पुढे पळाला, हसला रे गायात, हसला रे गायात. 60 हेला खासला, पायभर फसला, हिम्मत सोडली, हिम्मत सोडली. यशस्वी कावा, नरडी चावा, नरडी रे फोडली, नरडी रे फोडली. 61 हेला फसला, पायाने त्रासला, गायात रुतला, गायात रुतला. शक्तिहीन, हेला दिन, प्राण रे घेतला, प्राण रे घेतला. 62 माझी ख्याती, पसरली होती, मोठा रे अभिमान, मोठा रे अभिमान. अजिंक्य पर्व, जाणती सर्व, देती रे सन्मान, देती रे सन्मान. 63 मानव प्राणी, असेल कोणी, हरवीन रे रणी, हरवीन रे रणी. विना हत्यार, पाहिजे तयार, पाजीन रे पाणी, पाजीन रे पाणी. 64 रौद्र रूप, पाहुनी चूप, सर्व रे घाबरी, सर्व रे घाबरी. सर्व प्राणी, घाबरी मनी, झालो रे जबरी, झालो रे जबरी. 65 एक आरोळी, कान झोडी, प्राणी हो पळती, प्राणी हो पळती. असंख्य थवे, भीती भावे, आकाशी उडती, आकाशी उडती. 66 ताकदवीर, पाहुनी स्थिर, सुंदर रे काय, सुंदर रे काय. सिंह सुंदरी, भुलुनी तंद्री, लावी हो माया, लावी हो माया. 67 राज्य माझे, चौफेर गाजे, राजांचा राजा, राजांचा राजा. अज्ज राजा, विजय माझा, नाही रे दुजा, नाही रे दुजा. 68 सर्व राजे, मांडलिक माझे, होती रे सारे, होती रे सारे. माझ्यासाठी, सेवा मोठी, देती रे पहारे, देती रे पहारे. 69 सोबत नोकर, होते चाकर, करती रे सेवा, करती रे सेवा. अन्न पाणी, सार्वजनी, देती रे मेवा, देती रे मेवा. 70 दाट रानात, गर्भवनात, होते रे राज्य, होते रे राज्य. परकी भीती, नाही क्षती, होते रे सज्ज, होते रे सज्ज. 71 नाही भय, होते अभय, 60 रे वनात, 60 रे वनात. सुरक्षित, आरक्षित, होतो रे रानात, होतो रे रानात. 72 सदा जय, नाही पराजय, अजिंक्य होईल, अजिंक्य होईल. सुंदर मादी, राज्य गादी, जीवनी रे राहील,
जीवनी रे राहील. 73 सारे राज्य अविभाज्य मानले रे मना, मानले रे मना. राजा राहीन, उपभोग घेईन, विश्वास रे घना, विश्वास रे घना. 74 निसर्ग आदल, करतो बदल, टिकत रे नाही, टिकत रे नाही. नको गर्व, व्यर्थ सर्व, वाया रे जाई, वाया रे जाई. 75 नेहमी शूर, नसतो वीर, ताकद रे घसरी, ताकद रे घसरी. सत्ता नेहमी, नसते कमी, मागे रे ओसरी, मागे रे ओसरी. 76 माझा मुलगा, जीविलगा, बनला रेठा, बनला रेठा. सूत सगा, बनला ठगा, भीम रे बघा, भीम रे बघा. 77 आम्ही क्रुद्ध, भयंकर युद्ध, तोडली रे हद्द, तोडली रे हद्द. माझे तन, त्याचे घन, मुलगा रे सिद्ध, मुलगा रे सिद्ध. 78 सर्वांदेखत, कमी लेखत, लोळवलं मला, लोळवलं मला. त्याच्या दणका, माझ्या भनका, पळवलं मला, पळवलं मला. 79 माझ्या मुलाने, शूरवीराने, हरविले मला, हरविले मला. माझ्या सुताने, नखे दाताने, पराभव केला, पराभव केला. 80 येथे करतो, येथे भरतो, अनुभव रे आला, अनुभव रे आला. तृप्तीसाठी, मादी भेटी, गुन्हा रे झाला, गुन्हा रे झाला. 81 स्मरलो गुन्हा, आठवी मना, आठवण झाली, आठवण झाली. झाली शिक्षा, नाही रक्षा, दीनता आली, दीनता आली. 82 मादी सुता, अडसर होता, वधले रे त्याला, वधले रे त्याला. तृप्त मन, तृप्त तन, सहवास केला, सहवास केला. 83 त्याच्या भावाने, क्रूर डावाने, सूर उगवला, सूर उगवला. मला हरवून, माझी जिरवून, मला नागवला, मला नागवला. 84 ताडीत नेले, हाकलून दिले, आलो एकांती, आलो एकांती. राज्यपद, झाले रद्द, पडलो रे भ्रांती, पडलो रे भ्रांती. 85 जुनाटकात, करेल घात, थांबती रे पाया, थांबती रे पाया. शरीर घासेल, गात्री नसेल, जाईल रे वाया, जाईल रे वाया. 86 अंगी केस, तोंडी फेस, गंजली रे कात, गंजली रे कात. रंग विटला, कंठ दाटला, होईल रे घात, होईल रे घात. 87 अंगाची हाडे, पडतात लुळे, दिसती रे सगळे, दिसती रे सगळे. हाडे हाडे, काती तडे, मनाचे झगडे, मनाचे झगडे. 88 मासंग बोळे, कातडी तडे, लोंबती रे खाली, लोंबती रे खाली. केस झाडे, अंग सडे, मलिनता आली, मलिनता आली. 89 अंगी ताकद, माझ्या देखत, नष्ट रे झाली, नष्ट रे झाली. आसपासचे, माझ्या खासचे, कामाना आली, कामान आली. 90 डोळे बारके, एकसारखे, पाणी रे जाई, पाणी रे जाई. मिट्टी डोळे, थोडे थोडे, पाणी रे वाही, पाणी रे वाही. 91 ओली डोळे, कापसी बोळे, झिरपे रे पाणी, झिरपे रे पाणी. गळा बसला, आवाज नसला, निघेना वाणी, निघेना वाणी. 92 डोळे बंद, झाले अंध, श्वास रे चाले, श्वास रे चाले. प्रकाश मंदार, झाले अंधार, अंधार झालं, अंधार झाले. 93 एकटा आलो, एकटा गेलो, एकटा रे जात, एकटा रे जात. सोबत नाही, आले काही, येथे रे राहत, येथे रे राहत. 94 सूर्य अस्त, जीवन खस्त, होईल रे रामा, होईल रे रामा. साह्य करावे, मदती मरावे, येईल रे कामा, येईल रे कामा. 95 देह पडला, श्वास अडला, प्राण रे जाई, प्राण रे जाई. दुःख सलते, मनात भरते, त्रास रे देई, त्रास रे देई. 96 बाहेर अंधार, आत अंधार, अंधार आगरी, अंधार आगरी. वर अंधार, खाली अंधार, अंधार नगरी, अंधार नगरी. 97 मरण दुःख, आले पक्क, जाणती रे संत, जाणती रे संत. ज्ञानी कर्म, मनी धर्म, आनंदी अंत, आनंदी अंत.
98 अंधार मार्गी, भयाची वारगी, जातो रे दुरी, जातो रे दुरी. दुःख तानी, सोडतो मनी, जातो रे मरी, जातो रे मरी. 99 राजा शांत, झाला अंत, गेला रे सोडून, गेला रे सोडून. जीव जंत, होईल अंत, पुण्य घ्या जोडून, पुण्य घ्या जोडून. 100 जसे करणार, तसे भरणार, नियम रे राहणार, नियम रे राहणार. कष्ट जसे, फळ तसे, निसर्ग देणार, निसर्ग देणार. 101 वैभव आले, चांगले झाले, सभ्य रे वागा, सभ्य रे वागा. मानव धर्म, करावे कर्म, धर्माने वागा, धर्माने वागा. राजांचा राजा. ही कविता एक कथात्मक काव्य आहे. कवितेतील घटना साठवनात घडतात. साठवण नावाचे जंगल असते. ते खूप घनदाट अरण्य असते. साठवण प्राणी संपदेने संपन्न जंगल असते. तेथे जंगलाचा राजा सिंह राज्य करत असतो. आता तो खूप म्हातारा झालेला असतो. म्हातार वयात त्याची शारीरिक शक्ती, स्थिती खूप खालावलेली असते. तो आपल्या म्हातार वयाकडे बघून व्याकुळ होतो. त्याला अतोनात दुःख होते. सुरुवातीलाच तो स्वशरीराचे चे करुणामय दुःखी वर्णन करतो. या वर्णनात त्याला आपल्या जवानीची आठवण होते. जवानीत केलेल्या अद्भुत पराक्रमाचे एक एक वर्णन तो करतो. असे म्हणतात की, प्राणी अथवा व्यक्ती शेवटच्या घटकेत आपल्या सर्व आयुष्याच्या काही घटना चित्रपटासारखे उलगडत असतो. म्हणजे जीवनातील घटना चलचित्रपटासारखे डोळ्यापुढून जात असतात. आणि त्या घटना तो पाहत असतो. त्याला आपल्या जवानीत केलेल्या घटना आठवतात. जवानीत केलेल्या अद्भुत पराक्रमांची आठवण होते. जवानीत अनेक अतुलनीय पराक्रम केलेले असतात. त्या काळी, अनेक छोट्या छोट्या जंगलांमध्ये अनेक सिंहराजे राहत असतात. त्यांचे प्रभाग वाटलेले असतात आणि त्यांची युद्ध नये म्हणून आपल्या शरीराचा गंध त्यांच्या भागाची सीमा रेषा असते. निसर्गाने अशी योजना केलेली असते की त्यांचा मोठ्या प्रमाणावर युद्ध होऊ नये म्हणून हा एक नैसर्गिक संकेत असतो. कथेतील सिंह सुद्धा राजा असतो. त्याच्या जीवनात यश, वैभव खूप मिळाले होते. इतर राजे त्यांचे मांडलिक झाले होते. त्याला कशाचीही कमतरता नव्हती. तो स्वतःला अभेद्य विजयी राजा मानत होता. त्याला कोणताही सिंह हरवू शकत नव्हता. तो अजिंक्य अभेद्य असा राजा होता. अनेक सिंहिणी त्याच्या राण्या होत्या. सिंहिणी शिकार करायच्या आणि पहिल्यांदा खायचा मान राजाला मिळायचा. सिंहिणींना शिकार करताना शत्रूंचा सामना करावा लागायचा. त्यावेळी सिंह राजा क्षणात शत्रूंच्या फाडशा पाडायचा. त्याचे काम आहे खाणे-पिणे आणि आपल्या कुणब्याचे संरक्षण करणे. हे कुणबे अजिंक्य कुणबे म्हणून प्रसिद्ध होते. हे कुणबे ज्या भागात जास्त शिकार त्या भागात जाऊन शिकार करायचे. एवढा या सिंह व कुणब्याचा दबदबा होता. इतर सिंहाचे इतर कुणबी दुसऱ्या भागात शिकार करू शकत नाही. आणि तोळी युद्ध झाले की दोघी कुणब्यांचे अतोनात नुकसान व्हायचे. यांची टोळी जबरदस्त होती. या सिंहांना पाहून इतर कुणबी दूर पडत होते. तरुण सिंह किंवा इतर सिंहांनी यांच्यावर हल्ला केला की सर्व सिंहिणी एक संघ एकजूट होऊन त्यांना पळवून लावायचे, प्रसंगी ठार करायचे. त्यामुळे त्यांच्या वाट्याला जंगलातील कोणताही प्राणी जात नव्हता. जंगलातील हिप्पो, गेंडा, रानम्हशी यांच्याशी लढाई करून शिकार करायला कोणताही वाघ सिंह तयार होत नसत. पण यांच्या कुणब्याची खासियत होती की कठीण ना कठीण प्रसंगाशी सामना करणे आणि असे खतरनाक प्राणी दिसले तरी शिकार करणे. ही जणू त्यांची सवयच होती. जिराफला कोणीही मारू शकत नव्हते पण हे रणनीती आखून कधी कधी जिराफची शिकार करायचे. यावेळीचा इतिहासात नोंद करण्यासारखी गोष्ट आहे की त्यांनी अनेकदा हत्तींची सुद्धा शिकार केलेली आहे. हत्तींची शिकार करणारी सिंहाची टोळी दुर्मिळ असते. असे असंख्य पराक्रम त्यांच्या नावावर होते. ही सिंहाची टोळी, कुणबे अजिंक्य अभेद्य होते.
त्यांचा एवढा दबदबा होता साठवणातीलच काय जगातील कोणत्याही सिंहांना किंवा कुणब्याला येऊ द्या तरी ते हरणार नव्हते. त्यांना जंगलातील कोणतेच प्राणी हरवू शक नाही. ते अजिंक्य आणि अज्ञ होते. त्यांची ताकद व आपसातील संबंध होते त्यामुळे साठवणातीतर प्राणी काय तर जगातील कोणतेही प्राण्यांकडून ते कधी हरणार नव्हते. पण सदा सर्वदा कोणाचे राज्यपाल राहत नाही. शेवटी त्यांच्या टोळीतील त्यांचा मुलगा त्याला चॅलेंज करतो. घमासान युद्ध करतो आणि त्या सिंहाला हरवितो. सिंह कुटुंबातील एक नियम असतो कुणीही युद्ध करून दुसऱ्या सिंहाचा कुटुंबाला किंवा आपल्या कुटुंबातील सिंह प्रमुखाला हरवून राजा बनू शकतो. हरणारा सिंह किंवा राजा शेवटी वयामुळे किंवा हरण्यामुळे त्याला कुटुंबाचे संरक्षण मिळत नाही आणि तो जंगलात उपाशी पोटी मरतो. तसेच सिंह कुटुंबाचा आणखी एक नियम असतो की नुकताच वयात आलेला सिंहाला हाकलून द्यावे लागते. योग्य वेळी योग्य वयात तरुण सिंहांना टोळीतून हाकलून द्यावे लागते नाहीतर तो सिंह प्रमुखाला मारून तेथील राजा होतो. तोच नियम या सिंहांच्या बाबतीत लागू पडतो. कथेमधील राज्यकारभार चालविणाऱ्या सिंहाच्या लक्षात येत नाही. त्याचाच मुलगा मोठा होतो आणि त्याला कुटुंबातून वेळेवर कळपाबाहेर काढला नाही म्हणून तोच मुलगा बलाढ्य होतो आणि त्या सिंहाला सर्वांदेखत हरवतो आणि स्वतः राजा होतो. एक साठवणात, सिंह राजा, बसला रे रडत, बसला रे रडत. म्हातार वयाचे, अनुभव तयाचे, सांगतो रे कुढत, सांगतो रे कुढत. साठवण नावाचे जंगल असते. या साठवणात अनेक पशुपक्षी प्राणी राहतात. वाघ, सिंह, हरिण, सांबर यांनी वन समृद्ध झाले असते. या सर्व प्राण्यांवर राज्य करणारा सिंह राजा असतो. तो राजा असला तरी रडत आहे. त्याला कदाचित खूप दुःख झालेले आहे. पहिल्या ओळीत सिंह राजा रडत आहे. दुसऱ्या ओळीत आपल्याला त्याच्या रडण्याचा थोडासा उलगडा होतो. तो कदाचित म्हातारा झाला असेल म्हणून रडत आहे असे वाटते. म्हातारा सिंह शिकार करू शकत नाही. तो भुकेने व्याकुळ झाला असेल. सर्व विचार करून तो कुढत कुढत आपले अनुभव सांगत आहे. 2 आयाळवरती, केस गळती, दुखला रे भारी. दुखला रे भारी. ताकद नाही, पूर्वीसारखी, तुटला रे आहारी, तुटला रे आहारी. या सिंहाचे मोठे आयाळ होती. जवानीतील या आयाळामुळे तो रुबाबदार दिसत होता. आयाळामुळे त्याला रुबाबदारपणा येत होता. आयाळाकडे बघून तरुण सिंहिणी आकर्षित व्हायच्या अशा रत्नासारख्या लाभलेल्या आयाळावरचे केस गळत होते. वार्धक्याने शरीराचे झीज होते. त्या गळणाऱ्या केसांकडे बघून त्याला खूप दुःख होते. तो अंतर्मनातून दुखला आहे. दुखला रे भारी, म्हणजे त्याला आंतोनात दुःख झालेले आहे असे समजते. त्याच्या अंगात पूर्वीसारखे ताकद राहिलेले नाही. तारुण्याचे तरुणाईत संपून म्हातारपण आलेले होते. म्हातारपणात जास्त काम करू शकत नाही. या सर्वांचा परिणाम त्याच्यावर होतो. आता तो शिकार करून पोट भरू शकत नाही. अनेक दिवस त्याला उपाशी राहावे लागले. तुटणारे आहारी म्हणजे त्याला खायला मिळत नव्हते. 3 थंड रक्त, थंड शरीर, गंजली रे बुद्धी, गंजली रे बुद्धी. वेग नाही, आवेग नाही, संपली रे जिद्दी, संपली रे जिद्दी. जवानीतले गर्म रक्त थंड झालेले आहे. रक्त थंड झाल्यावर क्रिया प्रतिक्रिया मंदावतात. अवयवांचे हालचाल कमी होते. उत्साह ओसरतो आणि शरीरात मंदपणा येतो. तो जास्त फिरू शकत नाही. परिसराची त्याला कल्पना नसते. परिसरातील वातावरणात झालेला बदल त्याला कळत नाही. व्यवहारातील प्रवाहातून तो बाहेर फेकला जातो. या सर्वांचा परिणाम त्याच्या बुद्धीवर होतो. कंटाळवाने जीवन जगल्यामुळे बुद्धीवर मलिनता चढते. गंजली रे बुद्धी म्हणजे जसा लोखंडावर गंज चढून लोखंड खराब होते. त्याप्रमाणे कंटाळवाणे जीवन जगल्यामुळे बुद्धीवर गंज चढतो. एकंदरीत बुद्धीचे कार्यक्षमता कमी झाली. सिंहाची चपळता निघून गेली.
अवयवांच्या हालचालीचा वेग पूर्वीसारखा राहिला नाही. त्याचे पाय वेगाने धावू शकत नाही. कोणताही प्रकारचा आवेग त्याच्या जीवनात राहिलेला नाही. जंगलात जो प्राणी वेगवान धावेल तो शिकार पकडू शकतो. वेग जिद्दीवर अवलंबून असतो. चार खली काया, थकले पाया, जाईल रे वाया, जाईल रे वाया. थकले हात, कलिकात, पाणी रे डोया, पाणी रे डोया. म्हातारपणामुळे त्याची काया थकलेले आहे. काया म्हणजे शरीर, शरीर साथ देत नाही. शरीर थकणे म्हणजे खाणे-पिणे, हालचाल, धावणे, शिकार पकडणे सर्व क्रिया सौम्य होतात. सौम्यगतीने होणाऱ्या क्रिया नसण्यासारख्या असतात. शरीरात रक्तपुरवठा व्यवस्थित झाल्यामुळे पाय सुद्धा थकतात. कारण पायांचे कार्य शरीराच्या कार्यावर अवलंबून असते. पायात ताकद राहिले नाही. तो चपळाईने धावू शकत नाही. म्हणून म्हटले, थकले काया थकले पाया. शरीर आणि पाय थकले म्हणजे देहाच्या काही भरोसा राहत नाही. मरण केव्हा येईल सांगता येणार नाही. जवळ जवळ शरीर शेवटचे घटके मोजत असते. शरीर नाश होण्याच्या मार्गावर असते. या ओळीच्या शेवटी म्हटले आहे की जाईल रे वाया म्हणजे अंतकाळ जवळ येऊन मरण कधीही येऊ शकते. सिंहाला हात नसले तरी त्याचे पुढचे पाय त्याला शिकार खाण्यात उपयोगी पडतात. त्याचे दोन्ही पाय शिकार पाडण्यात मदत करत असतात म्हणून त्यांना हाताची उपमा दिलेली आहे. कात म्हणजे त्वचा. त्वचेचा रंग विटला म्हणजे त्वचेचे तेज निघून गेलेले आहे, त्वचेवरील केस गालात आहे. त्याच्या थाकलेल्या, विटलेल्या शरीराकडे बघून त्याच्या डोळ्यात पाणी येते. तो रडू लागतो. त्याच्या डोळ्यातून धारा निघतात. म्हणून म्हटले की पाणी रे डोया, पाणी रे डोया. डोया म्हणजे डोळा. 5 माझी जवानी, सांगतो कहाणी, पराक्रम माझे, पराक्रम माझे. पराक्रमी, होतो नामी, अजिंक्य रणात, अजिंक्य रणात. अशा गंजलेल्या, थकलेल्या वृद्ध वयात त्याला आपल्या जवानीची आठवण येते. त्याला त्याच्या वैभवाचा काळ आठवितो. जवानीत त्याने कोणकोणते, कसे कसे पराक्रम केले, त्याची संपूर्ण कहाणी सांगतो. त्याच्या जवानीतील पराक्रम आठवतात. पराक्रमाची एक एक घटना सांगतो. तारुण्यात तो एक मोठा शक्तिशाली, बलशाली सिंह होता. एखादा राजा खूप शक्तिशाली असतो. त्याची स्वतःची ताकद आणि सैनिकांची ताकद दोघी गोष्टी मिळून तो अजिंक्य, अभेद्य होतो तसा हा सिंह अभेद्य, अजिंक्य राजा होता. त्या राजाला राज्य शोभते त्याप्रमाणे या सिंहाला जंगलातील राज्य शोभत होते. त्याला सहजासहजी कोणीही हरवू शकत नव्हते. राजाचे सैन्य म्हणजे त्याच्या कुटुंबातील सदस्य त्यांना म्हटले गेले आहे. राजा म्हणजे हा स्वतः सिंह व त्याचे सैन्य म्हणजे कुटुंबातील इतर सदस्य. राजाला साजे म्हणजे मला शोभणारे असे राज्य होते. आणि मी सक्षम असा राजा होतो. 6 पराक्रमी, होतो नामी, अजिंक्य रणात, अजिंक्य रणात. माझ्या पोवाडा, होता केवढा, सांगतो रे गाण्यात, सांगतो रे गाण्यात. सिंह राजा खूप पराक्रमी होता. त्याचे पराक्रमाचे किस्से चौफेर गाजलेले होते. त्याने केलेले पराक्रम कधीही, कोणताही सिंह राजा करू शकत नव्हता. त्याच्या पराक्रमामुळे तो नामवंत राजा झालेला होता. जिकडे तिकडे त्याच्या नावाची चर्चा होती. जेव्हा रणांमध्ये युद्ध झाले त्यावेळी तोच जिंकला होता. म्हणून म्हटले तो रणात अजिंक्य, अज होता. अनेक पराक्रम त्याच्या नावावर होते. मराठी वाङ्मयात शूरवीर योद्धांचे पोवाडे गायले जातात. पोवाडे त्यांचेच गायले जातात जो खूप शूरवीर आहे. सिंह राजा खूप शूरवीर होता म्हणून त्याच्या पोवाडा गायला जाऊ शकतो. त्याच्या तो पोवाडा सिंह राजा गोष्टी रूपाने न सांगता, गाण्याच्या रूपात सांगत आहे. म्हणून वाचकांनी त्याचे पोवाडे ऐकावे. त्याच्या पोवाडा ऐकल्यानंतर हुरहुर लागते, वाचकाला वाचल्यामुळे स्फूर्ती येते. म्हटले आहे, माझ्या पोवाडा,
होता केवढा म्हणून तो खूप वीर योद्धा होता. 7 रक्त माझे, अंगात माझे, मर्दांगी पेटली, मर्दांगी पेटली. ताकद रक्त, लढावे लागते, युद्धे हो पेटली, युद्धे हो पेटली. आता सिंह राजा प्रत्यक्ष त्याच्या जीवनातील अनुभव सांगत आहे. जवान असताना त्याचे रक्त सळसळ करायचे. त्याचे रक्त खूप गरम होते. गरम रक्तात खूप जोर असतो. रक्तात जोर असणे म्हणजे खूप ताकद असते. गरम रक्तामुळे सिंह राजा खूप गाजलेला होता. अंगात खूप मस्ती होती. या मस्तीमुळे मी किती शूरवीर आहे हे दाखवत असेल. अंगात मर्दांगी पेटायची, जणू काही वाटत होते मर्दांगीच्या ज्वाला शरीरातून बाहेर पडत होत्या म्हणून म्हटले की मर्दांगी पेटली, मर्दांगी पेटली. सिंह राजाच्या रक्तात खूप ताकद होती. त्या ताकदीच्या जोरावर तो इतरांशी जिद्दीने लढायचा. प्राणी जगतात नेहमी लढावं लागतं. एक लढाई आटोपली की दुसरी लढाई करायला तयार राहावे लागते. ज्याच्या अंगात ताकद तोच लढू शकतो आणि जिंकू शकतो. सिंह जातीत खूप मारामारी, भांडणे, युद्धे होत असतात. एकमेकांवर वरचढपणा सिद्ध करण्यासाठी युद्धे करावी लागतात. अनेक सिंह असल्यामुळे अनेक सिंहांमध्ये अनेक युद्ध व्हायचे. म्हणून म्हटले युद्धे हो उठली, युद्धे हो उठली. 8 सिंग सर्व, करती गर्व, सर्व रे क्रुद्ध, सर्व रे क्रुद्ध. हरवून इतरा, डावली मात्रा, जिंकले रे युद्ध, जिंकले रे युद्ध. आमच्या पातील सर्व सिंग आपल्या ताकदीवर गर्व करायचे. मी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे असा गर्व त्यांना व्हायच्या. आमच्या कडपात एक खूप ताकदवान सिंग होता. सर्व सिंग कमी अधिक फरकाने बलवान होते. क्षणाक्षणाला ताकदीच्या जोरावर हे हिंसकपणा दाखवायचे. जेवढे ताकदवान तेवढेच क्रुद्ध होते. सर्वांचे अंगात रक्त करायचे. नेहमी लढाईला तयार असायचे. नेहमी रागात गुरगुरणे सुरू राहायचे. त्यामुळे कधी शांतता तर कधी युद्धाचे वातावरण निर्माण व्हायचे. सदैव गुरगुरल्याचा आवाज यायचा. या सर्व सिंहामध्ये अनेक वीर होते. त्या सर्व सिंहामध्ये खूप बलशाली, हिंस्र क्रुद्ध असा सिंह होता. तो वयाने ताकदीने आमच्यापेक्षा बलशाली होता. या पातील सर्व सिंहांना त्याने हरवले होते. तो मुख्य सिंह होता. त्याने सर्वांवर दबादबा निर्माण केला होता. त्याची सर्वांवर दहशत होती. 9 आमच्या म्होरक्या, होता मारक्या, सर्वांना वाजवी, सर्वांना वाजवी. सर्व रथी, त्याला भीती, रणांगण गाजवी, रणांगण गाजवी. आमच्या पातील एक मुख्य सिंह होता. तो आमच्या पाचा नेता होता. सर्वात ताकदवान असल्यामुळे तो सर्वांवर हुकूम गाजवायचा. त्याच्याशी कुणीही लढू शकत नव्हते. तो कुणालाही सहज हरवून टाकत असे. तो खाण्यापिण्यावरून सर्व पातील सदस्यांना त्रास द्यायचा, मारझोड करायचा. त्याच्या मनाच्या विरुद्ध वागल्यास शिक्षा द्यायचा. खूप अन्याय, अत्याचार करायचा. शिकार खाण्याच्या अगोदर कोणी खायला सुरुवात केली की त्याच्यावर आक्रमण करायचा. कसंगी जखमी करायचा. सर्वांना वाजवी म्हणजे मारझोड करणे, जखमी करणे, शिक्षा देणे, त्रास देणे, मारामारी करून दंड देणे हे सर्व कामे तो करत होता. त्याला रथी, महारथी घाबरायचे. त्याच्या ताकदीपुढे कोणाचेही काही चालत नव्हते. तो ताकदवान असल्यामुळे त्याच्याबरोबर कोणीही युद्ध करू शकत नव्हता. सर्वजण त्याला घाबरत असे. तो रणांगण गाजविणारा शूरवीर योद्धा होता तेवढाच अन्याय आणि जुलमी राजा होत. पाचा राजा होणे साधी गोष्ट नव्हती. 10 जिद्द पेटली, वावटळ उठली, इरेला पेटली, इरेला पेटली. निर्णय झाला, हरवीन त्याला, शपथ घेतली, शपथ घेतली. त्यांच्या अन्यायी जुलमी वागणुकीला कंटाळून सर्व सिंह त्रासून गेले होते. मी सदैव विचार करत होतो, माझे मन मला खाऊ लागते.
या अन्यायी म्होरक्या विरुद्ध काहीतरी करून दाखवायची माझी हिंमत झाली. नुसतीच हिंमत करून उपयोग नाही, तर जिद्द वाढवली पाहिजे. जिद्द वाढविणे म्हणजे आगीत तेल टाकल्यासारखे होते. जसा अग्नी भडका धरतो त्याप्रमाणे जिद्द पेटून भडका व्हायला पाहिजे. भडका झालेला अग्नी सर्व जाळून टाकतो. त्याप्रमाणे जिद्दीचा भडका उडाला पाहिजे. जंगलात हवेचा भरा निर्माण होतो, तो लहान असतो तेव्हा त्याला हवेचा भरा म्हणतात. पण तो जेव्हा प्रचंड रूप धारण करतो तर त्याचे वावटळ मध्ये रूपांतर होते. ही वावटळ लहान झाडे झुडपे, पालापाचोळा, मातीची धूर आकाशच्या दिशेने उडत घेऊन जाते. इरेला पेटणे म्हणजे ईर्षा निर्माण होणे. आणि ईर्षा पेटून उठली म्हणून खूप ईर्षा निर्माण होते. आता सिंह राजाने पूर्णपणे विचार केला की युद्ध करीन, त्याला मारीन, राजा रे होईन, राजा रे होईन. आता सिंह राजाने पूर्णपणे विचार केला की मी कळपाच्या म्होरक्याला हरवणार म्हणजे हरविणार. नुसताच विचार करून सोडून दिला नाही तर सिंह राजाने शपथ घेतली काहीही झाले तरी मी युद्ध करणार, लढाई करणार आणि त्या अन्यायी जुलमी मोहरक्या राजाला रणांगणात हरविणार अशी शपथ त्याने मनाशी घेतली. 11 युद्ध करीन, त्याला मरीन, राजा रे होईन, राजा रे होईन. त्याचे आव्हान, लावली मान, युद्ध घमासान, युद्ध घमासान. युद्ध करीन व मोहरक्याला युद्धात हरवीन असा निर्णय घेऊन मी शपथ घेतली. कदाचित त्याला ठार सुद्धा मारेल. मोहरक्या हरला म्हणजे आपोआपच मी सिद्ध राजा होईल हा सर्व आत्मविश्वास मला होता. त्याला हरवल्याशिवाय मी राजा होणार नाही हे निश्चित होते. त्यामुळे त्याला हरविण्याकरिता मी मनाशीच विचार विनिमय सुरू केला. डाव आखले, प्लान केले व त्याला हरविण्याचा माझा आत्मविश्वास वाढवू लागलो. आत्मविश्वास वाढल्यामुळे, सदैव विचार केल्यामुळे तो हरणार असे माझ्या मनाने ठरवून टाकले. थोड्या दिवसात एक प्रसंग आला. कळपातील सर्व सिंह सर्व लहान थोर सदस्य शिकार खाण्यासाठी जमले होते. मोठी शिकार मिळाली होती त्या आनंदामुळे सर्व लहान थोर मंडळी जमली होती. तो म्होरक्या नेहमीप्रमाणे त्रास देऊ लागला. भांडण करत हिंस्रपणा दाखवू लागला. त्याला खूप गर्व झाला आणि गर्वाने सर्वांना आवाहन देऊ लागला. माझ्यासारखा शूरवीर कोणीही नाही असे शारीरिक हा भावाने दाखवून गुरुगुरू लागला. उघडपणे आव्हान देऊ लागला. मी हे सर्व पाहत होतो. मी अगोदरच निर्णय घेतला होता. त्याचे आव्हान मी स्वीकारले आणि सर्व कळपातील सदस्य माझ्याकडे बघू लागले. म्होरक्याला केला खूप राग आला. संतापाने, हिंस्रपणाने शारीरिक हालचालीने क्रोधित झाला. त्याने माझ्यावर झडप घातली आणि मीही युद्ध करायला सज्ज झालो. भयंकर युद्ध झाले. घमासान युद्ध झाले. सर्व कळपातील सदस्य आजूबाजूला, गोलाकार होऊन बघत होते. आम्ही घमासन युद्ध करत होतो. 12 शक्तिवान, बलवान, पेटले रे मैदान, पेटले रे मैदान. कुणी काटेना, मागे हटेना, नाही रे निदान, नाही रे निदान. एक शक्तिमान दुसरा बलवान म्हणजे दोघी समान वीर होते. दोघांची ताकद कमी अधिक प्रमाणात सारखी वाटत होती. एक शक्तिशाली आणि दुसरा बलशाली संपूर्ण ताकदीने दोघी गुरगुरायचे आणि आक्रमण करायचे. मैदानात लढाईमुळे धूळ उडू लागली. लढाईमुळे जणू मैदानावरून धुळीचे लोट उडू लागले. जणू ते पेटत होते असे वाटत होते. कधी पंजांनी तर कधी जबड्याच्या दातांनी एकमेकांवर आक्रमण करायचे. मी ऐन तारुण्यात होतो त्यामुळे उत्साह ताकदीचा पूर अंगात आल्यासारखे वाटत होते. मोरक्या राजा होता म्हणजे तो माझ्यापेक्षा वयाने थोडा जास्त होता. आमच्या युद्धामुळे जमिनीवर डोके पडून जमीन हादरत होती. अशा प्रकारे आमच्या लढाईने जमीन पेटल्यासारखी वाटत होती. कुणीही कटेना म्हणजे कोणीही माघार घ्यायला तयार नव्हते. कटणे म्हणजे निघून जाणे. माघार घेऊन कोणीही जात नव्हता. दोघी जोमाने युद्ध करत होते. लढाई आणखी तीव्र झाली. दोघीही सामनावीर सारखे लढत होते. गुरगुरणे, हिंस्रपणा दाखवणे, एकमेकांवर आदळणे,
आपणे, मारणे, मारामारा करणे, लढाई करणे या सर्व गोष्टी होत होत्या. दोघांचे पारडे सारखे जड होते. कुणीही सांगू शकत नव्हते कोण जिंकणार. कधी मी वरचढ तर कधी म्होरक्या वरचढ ठरत होता. सर्व कळपातील सदस्य आमच्याकडे नजरा रोखून पाहत होते. आमच्यापेक्षा त्यांना जास्त उत्सुकता दिसून येत होती. एखाद्या रोगाचे डॉक्टरकडून निर्णय झाल्यामुळे जसे निदान होत नाही तसे आमच्या लढाईचे निदान होत नव्हते. म्हणजे निर्णय होत नव्हता, म्हणून म्हटले नाही रे निदान, नाही रे निदान. 13 उंच उडी, दाबला बळी, मारली रे मुसंडी, मारली रे मुसंडी. प्रतिस्पर्धी, हिम्मत अर्धी, झाली घसंडी, झाली घसंडी. ऐन युद्धाच्या वेळी माझी विचारक्षमता दुपटीने वाढली. लढाई करता करता भौगोलिक परिस्थितीकडे पाहू लागलो. दोघेही समान वीर होते. असे वाटत होते की लढाई करता करता दोघेही जखमी होऊन मरणार. असे विचार करता अचानक माझ्या लक्षात आले लढाई सुरू होते तिथे जमिनीच्या उंचवट्यासारखा भाग उंचावलेला होता. आणि तिथेच माझे विजयाचे गणित निश्चित केले. लढता 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 त्याला समोर केले आणि मी स्वतःला जमिनीच्या उंच मोठ्यासारख्या भागावर चढलो. तेथून सर्व ताकदनिशी आक्रमकतेने, पंजे, जबड्याच्या सहाय्याने उंचावत उंच उडी मारत म्होरक्यावर आक्रमण केले. त्या उंच उडीत संपूर्ण ताकद झोकून दिली. प्रचंड वेग आणि प्रचंड ताकदीने जोरदार मुसंडी मारली. मुसंडी इतकी जोरदार आणि परफेक्ट होती की मी जणू बलशाली होऊन म्होरक्यावर जाऊन जोरात आदळलो. मुसंडीमुळे तो जवळजवळ माझ्या खाली दबला गेला आणि बाकी पंजाने व जबड्याने त्याला जखमी करून रक्तबंबाळ केले. मुसंडी एवढी प्रचंड होती की माझे पंजे आणि जबड्याचा सुळ्यांनी म्होरक्याला रक्तबंबाळ केले. हा प्रचंड आघात तो सहन करू शकला नाही. जखमी अवस्थेत त्याला माझी प्रचंड धडकी भरली. त्याची हिंमत खचली. तो माझ्याकडून मला जाणार होता पण मी त्याला जिवंत सोडले. त्याचे हिंमत अर्धी झाली म्हणजे त्याने हार स्वीकारली असे वाटू लागले. आपण जसे वरून घसरगुंडीवर चढून खाली घसरतो त्याप्रमाणे त्याची घसरगुंडी झाली. त्याने पूर्णपणे माघार घेतली. 14 सर्व प्राणी, करताय पाहणी, सर्व रे भीती, सर्व रे भीती. सर्व वीर, पाहून स्थिर, आश्चर्य करती, आश्चर्य करती. म्होरक्या रक्तबंबाळ झाला. आणि त्याने हार स्वीकारत पळ काढण्याचा प्रयत्न केला. हे सर्व कळपातील सिंह व इतर सदस्य पाहत होते. त्या लढाईमुळे सर्व घाबरलेले होते. सर्वजण त्या म्होरक्याला घाबरायचे. त्यांनी आजपर्यंत एवढी मोठी लढाई पाहिलेली नव्हती. म्हणून ते सर्वजण घाबरलेले होते. लढाई पाहण्यात सर्व लहान थोर गुंतलेले होते. त्यांचा श्वास जणू थांबला होता. काय होई, काय होई, याचाच विचार करण्यात सर्व मग्न होते. जणू ते विचार करून करून अगदी स्थिर झाले असे वाटत होते. स्थिर अवस्थेत अचानक आश्चर्य करू लागले. त्यांना आश्चर्य याचे वाटत होते की मी कळपाच्या म्होरक्या विरुद्ध लढाई करू शकत नाही. लढाई केली तर मी हरणार असे त्यांना वाटत होते. शेवटी मी आश्चर्यकारक रीतीने लढाई करून आश्चर्यरीतीने जिंकलो असे त्यांना वाटत होते. 15 युद्ध माजले, सर्व थिजले, की रे पाहती, की रे पाहती. गोलाकार, वर्तुळाकार, उभे रे राहती, उभे रे राहती. सर्व सिंह आम्हाला पाहत होते. म्होरक्याने अजूनपर्यंत प्रतिकार करणे सोडले नव्हते. युद्धावर माझी पकड आहे असे मला वाटत होते. पण म्होरक्या खोटा आत्मविश्वास दाखवून लढण्याचा आविर्भाव आणत होता. युद्ध अजून वाढू लागले. माजले म्हणजे वाढणे. सर्वजण अगदी टक लावून पाहत होते. सर्व थिजले म्हणजे हिवाळ्यात खोबरे तेल थिजते त्याप्रमाणे सर्वजण थिजले असे वाटत होते. सर्वजण अगदी टाक लावून युद्ध पाहत होते. सर्वजण गोलाकार, वर्तुळाकार उभे राहून आमची लढाई पाहत होते. लढाईची त्यांना जास्त उत्सुकता लागली होती.
त्याचे कारणही तसेच होते, ते म्हणजे जो म्होरक्या होता तो अतिशय अन्यायी, जुलमी असल्यामुळे त्यापासून सर्वांचे सुटका होणार होती. तो प्रसंग अतिशय उत्कंठेने भरलेला होता. कळपातील सर्व सदस्य प्राण्यांना अभिमान वाटायला लागला. त्याचप्रमाणे मला सुद्धा अभिमान वाटत होता. वाघ, सिंह, हत्ती, रानम्हशी, हेले व इतर सर्व प्राणी यांना माहिती झाले की मी राजांच्या राजा आहे आणि अजिंक्य आहे. माझ्यासारखा राजा पुन्हा जन्माला येणार नाही. माझ्या अगोदर राजा झाला नव्हता आणि होणारी नव्हता. चक्रवर्ती सम्राट सारखा मी राजा होतो. मी रानात अजिंक्य होतो. माझ्या या श्रेष्ठत्वाकडे बघून सर्वजण मला मानसन्मान देऊ लागले. माझे जीवन राजांच्या राज्यांपेक्षा श्रेष्ठ झाले. 63 मानव प्राणी असेल कोणी, हरवीन रे रणी, हरवीन रे रणी. विना हत्यार, पाहिजे तयार, पाजीन रे पाणी, पाजीन रे पाणी. माझ्या अंगात भरपूर ताकद होती. याचा मला त्याचा गर्व होऊ लागला. राजांचे काही पदे असतात, तेथे पोहोचल्यानंतर आपोआपच सजीवांमध्ये गर्व निर्माण होतो. त्याप्रमाणे मला गर्व झाला होता. त्या गर्वाच्या अहंकारामुळे माझ्याने मानवाला आव्हान दिले गेले. वास्तव मानव खूप शक्तिमान, बलवान आणि बुद्धिवान आहे. तरी पण माझ्या गर्वामुळे मी मानवाला आव्हान दिले. मानव देवाचे अंश आहेत. मानवावर भगवंताची मेहरबानी आहे. मानवाला कोणताही प्राणी आव्हान देऊ शकत नाही. पण माझ्याकडून गर्वामुळे त्यांना आवाहन दिले गेले. रानात विना हत्यारने मानव आला तर मी त्याला हरवीन. लढायचे असेल तर विना हत्यार यायला पाहिजे, म्हणजे मी त्याला पाणी पाजीन, म्हणजे रानात हरवीन. 64 रौद्र रूप, पाहुनी चूप, सर्व रे घाबरी, सर्व रे घाबरी. सर्व प्राणी, घाबरी मनी, झालो रे जबरी, झालो रे जबरी. माझे भयंकर रूप पाहून चांगले चांगले रथी महारथी गुपचूप होऊन शांत बसत. लढाई करताना माझे अक्राळ, विक्राळ रूप पाहून सर्व प्राणी घाबरत होते. माझ्या रुद्रपणा पाहून मनात सर्व प्राणी घाबरत होते. मी खूप जबरदस्त झालो होतो. एका राजाच्या राजांना शोभेल असे माझे व्यक्तिमत्व होते. 65 एक आरोळी, कान झोडी, प्राणी हो पळती, प्राणी हो पळती. असंख्य थवे, भीती भावे, आकाशी उडती, आकाशी उडती. मी रागाने, संतापाने आरोळी मारल्यानंतर सर्व प्राणी सैरावैरा धावायचे. माझा आवाज त्यांचा कान झोडत होता. म्हणजे भयंकर गर्जनेमुळे सर्व प्राणी थरथर कापायचे. माझी गर्जना ऐकली की प्राण्यांचे धांदल उडायची. सर्व प्राणी जिकडे तिकडे वाट सापडेल तिकडे पळायचे. झाडावर बसलेल्या पक्ष्यांना माझ्यापासून कोणतीही क्षती पोहोचत नव्हती, तरी त्यांना माझा आवाज घाबरून सोडायच्या. माझ्या गर्जनेमुळे झाडावर बसलेले पक्षी भीतीने उडून जायचे. जमिनीवरचे थवे वर उडायचे. प्राण्यांमध्ये, पक्ष्यांवर सुद्धा माझी दहशत होती. त्यांच्या सर्वांच्या मनात भीती निर्माण झाल्यामुळे सर्व पक्ष्यांच्या थवा व सर्व इतर पक्ष आकाशात उडून जायचे. 66 ताकदवीर, पाहुनी स्थिर, सुंदर रे काय, सुंदर रे काय. सिंह सुंदरी, भुलुनी तंद्री, लावी हो माया, लावी हो माया. मी ताकदीने शूरवीर होतो. माझ्या अंगात ताकदीचे भंडार भरलेले होते. जेवढा सुदृढ होतो तेवढाच दृढनिश्चयी पण होतो. माझी काया, माझी शरीर खूप सुंदर होते. मोठे आयाळ, पिवळा एवढा रंग, रुबाबदारपणा, सर्व सौंदर्य खुलून दिसत होते. आमच्या कडपात अनेक सुंदर तरुण सिंहिणी होत्या. एकाहून एक तरुण आणि सुंदर बांधा असलेल्या सिंहिणी होत्या. त्या सर्वच्या सर्व माझ्यावर प्रेम करत. सिंह जातीत जो सर्वात जास्त ताकदवान शौर्यवान राहतो त्यावर सुंदर सिंह तरुणी भाडतात, म्हणून सर्व सिंह सुंदर तरुणी माझ्यावर प्रेम करायचे. माया लावायचे म्हणजे प्रेम करायचे. 67 राज्य माझे, चौफेर गाजे, राजांचा राजा, राजांचा राजा. अज्ज राजा, विजय माझा, नाही रे दुजा, नाही रे दुजा.
माझ्या राज्याच्या दरारा अनेक राज्यांमध्ये झाला. चौफेर माझ्याबद्दल आणि माझ्या राज्याबद्दल चर्चा चालत होती. माझ्या राज्याला कोणीही आव्हान देऊ शकत नव्हते. मी अनेक राज्यासोबत लढाया करत होतो. त्यांना हरवत होतो. ते मला राजांच्या राजा मानत होते. नेहमी सर्वांनावर विजय मिळवणारा अज्जराजा म्हणून माझी प्रतिमा निर्माण झाली. राजांच्या विरुद्ध लढलो त्यावेळी माझा विजय झाला. कोणीही मला हरवू शकले नाही. मी लढाई केली असता विजय माझ्याच व्हायचा. माझ्यासारखा दुसरा राजा कोणी नव्हता. मी एकमाद्वितीय राजा होतो. 68 सर्व राजे, मांडलिक माझे, होती रे सारे, होती रे सारे. माझ्यासाठी, सेवा मोठी, देती रे पहारे, देती रे पहारे. माझी राजांवर एवढी दहशत होती की कोणी माझ्या विरुद्ध लढायला तयार नव्हते. युद्धाच्या अगोदरच ते हार मानायचे. माझ्या सोबत लढताना त्यांना खूप भीती वाटत होती. त्यामुळे ते माझे वर्चस्व मान्य करायचे. माझे मांडलिक व्हायचे. मांडलिक होणे म्हणजे माझे श्रेष्ठत्व मान्य करणे. जंगलातील सर्व सिंह माझे मांडलिक झाले होते. मांडलिक झाल्यामुळे ते माझे वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करत होते. माझी सेवा करणे त्यांचे कर्तव्य झाले होते. माझ्या खाण्यापिण्याची, पहारा देण्याचे, काळजी घेण्याची व आवश्यक सेवा देऊ लागले. सांगितलेले कामे तत्परतेने करायचे, अशा प्रकारे माझे सेवा करत होते. 69 सोबत नोकर, होते चाकर, करती रे सेवा, करती रे सेवा. अन्नपाणी, सार्वजनी, देती रे मेवा, देती रे मेवा. माझ्याकरता अनेक जण नोकरप्रमाणे वागत होते. माझ्या सर्व प्रकारचे कामे करायचे. सांगितलेले काम तत्परतेने करायचे. सर्वजण आपापल्या पद्धतीने मला खुश करायचे. माझी सेवा करायचे. मी राजेशाही थाटात जीवन जगत होतो. मला खाण्यापिण्याची कधी चिंता नव्हती. सिंहीने शिकार करायचा व शिकार खायचा प्रथम मान मला द्यायचे. माझे खाणे झाल्यानंतर त्यांना शिकार खायला मिळायचे. माझे खाणे झाल्यावरच ते सर्वजण खायचे. माझ्या जीवनात नोकर, चाकर, सेवा, अन्न, पाणी, मेवा सर्व गोष्टींची विपुलता होती. 70 दाट रानात, गर्भवनात, होते रे राज्य, होते रे राज्य. परकी भीती, नाही क्षती, होते रे सज्ज, होते रे सज्ज. माझे राज्य दाट रानात होते. आजूबाजूला अनेक अरण्य होते. मध्यभागी माझे राज्य होते. कुणाकडूनही सहजासहजी माझ्या राजावर आक्रमण होणे शक्य नव्हते. भरपूर शिकार उपलब्ध होतील, परक्या शत्रूपासून मला भीती नव्हती. माझ्या राज्याला सुद्धा नव्हती. कुठलाही राजा माझ्या राज्याला क्षती पोहोचू शकत नव्हता. माझे राज्य अगदी सज्ज होते. 71 नाही भय, होते अभय, 60 रे वनात, 60 रे वनात. सुरक्षित, आरक्षित, होतो रे रानात, होतो रे रानात. मला कोणाचे भय नव्हते. परका सिंह, परके राज्य, माझे राज्य हिसकावून शकत नव्हते. या विचाराने मी निश्चित होतो. मला अभय वाटत होते. मला येथे सुरक्षित वाटत होते. जणू काही हा एक अभेद्य किल्ला आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजत होतो. 72 सदा जय, नाही पराजय, अजिंक्य होईल, अजिंक्य होईल. सुंदर मादी, राज्य गादी, जीवनी रे राहील, जीवनी रे राहील. भीती निघून गेली, तिची जागा अज्ज विश्वासाने घेतली. मला मोठा आत्मविश्वास वाटत होता. मी कधीही हरणार नाही. कोणी बाहेरची शक्ती येईल आणि मला हरवेल असे वाटत नव्हते. जेव्हा जेव्हा कोणी माझ्यावर युद्ध लादले किंवा मी युद्ध केले तर विजय माझाच असायचा. सदा अजिंक्य राहण्याचा आत्मविश्वास माझ्यात होता. सुंदर सुंदर सहिने सोबत होत्या. राज्याच्या मी राजा होतो. मी नेहमी राजा राहीन व राज्य करीन असे मला वाटत होते. 73 सारे राज्य, अविभाज्य, मानले रे मना, मानले रे मना. राजा राहीन, उपभोग घेईन, विश्वास रे घना, विश्वास रे घना.
माझे राज्य कधीही हरणार नव्हते, माझे राज्य एक संघ होते, कसले विभाजन होणार नव्हते, कोणत्याही प्रकारचे फोड पडणार नव्हती, राजाचे तुकडे होणार नव्हते असा माझ्या राज्याबद्दलचा आत्मविश्वास दृढ होता, असा अवैध राजांचा राजा होतो, मला बाह्य आक्रमणाची कधीही भीती वाटत नव्हती, मी आयुष्यभर राजा राहीन, जीवनभर राजाच्या उपयोगी, असा दृढ आत्मविश्वास माझा होता, विश्वासघातना म्हणजे दृढ विश्वास. 74 निसर्ग आदल करतो बदल, टिकत रे नाही, टिकत रे नाही. नको गर्व, व्यर्थ सर्व, वाया रे जाई, वाया रे जाई. निसर्ग हा सर्वश्रेष्ठ राजा आहे, माझ्यापेक्षा करोडो पटीने श्रेष्ठ आहे. निसर्ग नेहमी परिस्थिती बदलत असतो, कोणाचेही राज्य कायमस्वरूपी कधीही टिकत नाही, मी सुद्धा निसर्गाच्या हातातील एक खेळणे आहे, निसर्गापुढे कोणाचेही चालत नाही. तो नेहमी बदल घडवून आणतो. म्हणून जगाला विनंती करायचे आहे की स्वतःवर, पैशावर किंवा इतर कोणत्याही गोष्टींवर कधीही गर्व करू नये. जगामध्ये ज्या गोष्टीवर तुम्ही गर्व करणार त्या सर्व गोष्टी नाश पावणार आहेत. या ओळीत खूप अर्थ दडलेला आहे. जे जे दिसते तेथे नाचते, सजीव नाहक आपल्या कोणाच्याही वस्तूंवर गर्व करतात. निसर्गानेच रचना अशी केले आहे की ज्या ज्या वस्तू आपल्याला दिसतात, त्या सर्व नाशवंत आहेत. काहीच टिकणार नाहीत. सर्वच्या सर्व वाया जाणार आहेत. 75 नेहमी शूर नसतो वीर, ताकद रे घसरी, ताकद रे घसरी. सत्ता नेहमी नसते कमी, मागे रे ओसरी, मागे रे ओसरी. नेहमी कोणी शूर नसतो. तसेच वीर योद्धा नसतो. त्याच्या अंगात ताकद कायमस्वरूपी राहत नाही. ताकद जशी राहत नाही तशी सत्ता राहत नाही, कमी कमी होत जातात. ताकद ठराविक कालावधीपर्यंत वाढते, नंतर ते आपोआपच कमी कमी होत जाते. ताकद घसरते म्हणजे कमी होऊन जाते. सत्ता सदा सर्व का एका जव राहत नाही. तर आज कुणाजव तर उद्या कुणाजव, परवा कोणा जव, अशी ते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात असते. 76 माझा मुलगा, जिविलगा, बनला रेठा, बनला रेठा. सूत सगा, बनला ठगा, भीम रे बघा, भीम रे बघा. माझा मुलगा खूप मोठा झाला होता. तो मला जीवाच्या सखा वाटत होता. पण तो ठग बनला होता. ठग हा शब्द यार्थाने वापरला आहे की आपण त्यावर विश्वास ठेवला आणि त्याने आपला विश्वासघात केला. सिंग समाजात तरुण सिंग कडपाच्या म्होरक्याला आव्हान ठरू शकतो. त्या अगोदर त्याला पातून बाहेर काढावे लागते. ही गोष्ट मला माहीत होती, पण राज्यकारभारामध्ये माझ त्या गोष्टीकडे दुर्लक्ष झालं. माझा मुलगा मला लहान वाटत होता. मोठ्या नगापुढे मुलगा लहान नग वाटत होता. मला त्याबद्दल कौतुक वाटत होते. मी त्याला जिवलग समजत होतो. पण तो लहानसाना केव्हा नग केव्हा ढग बनला मला कळे सुद्धा नाही. माझे सपशेल दुर्लक्ष झाले होते. तो ढगासारखा, भीमासारखा ताकदवान झाला होता. 77 आम्ही क्रुद्ध, भयंकर युद्ध, तोडली रे हद्द, तोडली रे हद्द. माझे तन, त्याचे घन, मुलगा रे सिद्ध, मुलगा रे सिद्ध. मी सहज त्याला दिवस दिवचल तर तो भयंकर क्रुद्ध, संतापात होता. आमच्या दोघांमध्ये घमासान युद्ध झाले. मी त्याला नमवत होतो. पण मला त्याला नमवणे जमत नव्हते. बाप असल्यावर सुद्धा माझ्याशी लढत होता. असे होतच राहते. सिंह समाजात युद्ध करताना सर्व नातेगोते विसरून जातात. फक्त तो मला प्रतिस्पर्धी समजत होता. त्याने सर्व मर्यादा पार केल्या. त्यात त्याची चूक नव्हती, कारण सिंह समाजात बळी तो कान पिढी असा नियम असतो. त्याच्याशी लढाई करताना माझी ताकद कमी पडत होती. मला असे वाटत होते की माझा मुलगा माझ्यापेक्षा बलाढ्य झालेला आहे. माझ्या शरीरावर तो जसे घन मारतात त्याप्रमाणे आघात करत होता. तो माझ्यापेक्षा सर्वच बाबतीत श्रेष्ठ वाटत होता. 78 सर्वांदेखत, कमी लेखत, लोळवलं मला, लोळवलं मला. त्याच्या दणका, माझ्या भनका, पळवलं मला, पळवलं मला.
आमचे भयंकर युद्ध जुंपले. मी खूप संघर्ष केला. त्याला लढा दिला. माझी ताकद अपूर्ण पडू लागली. युद्ध पाहण्यासाठी कडपातील सिंह जमा झालेत. सर्वजण आमचे युद्ध पाहत होते. मी कसोशीने लढत होतो. त्याला हरविणे शक्य होत नव्हते. अचानक माझ्या नशिबाने कच खाल्ली. मला समजलं सुद्धा नाही की त्याने एवढ्या आक्रमकतेने मला जमिनीवर लोळवलं. यालाच म्हणतात शेरास सव्वा शेर. बाप से बेटा सवाई. त्याच्या अंगात सर्व माझे गुण होते. जाणू मीच त्याला ताकद दिली असे वाटत होते. माझे सर्व ताकद मी जणू काही त्याला दिली आहे असे जाणवू लागले. माझ्यातील सर्व ताकद निघून त्याच्यात चालली गेली होती. त्याच ताकदीने व हुशारीने एक जोरदार दणका मला मारला. त्याच्या दणका एवढा जोरदार होता की जणू माझ्या भनका उडाला. भनका उडणे म्हणजे आघात होऊन तुकडे तुकडे होणे. एका दणक्यात जमिनीवर आडवा झालो. त्याने एवढे दणके मारले मी पुढे फेकला गेलो. पुन्हा आक्रमक होऊन त्याने मला पळवून लावायचा प्रयत्न केला. 19 माझ्या मुलाने, शूरवीराने, हरविले मला, हरविले मला. माझ्या सुताने, नखे दाताने, पराभव केला, पराभव केला. माझ्या मुलगा शूरवीर होता. सर्वांदेखत त्याने मला जमिनीवर लोवलं व दूरपर्यंत हाकलून दिले. तो निर्विवादपणे जिंकला होता. त्याचे जिंकणे सर्वांनी पाहिले होते. सर्व प्राण्यांना समजले की मुलाने बापाला हरवले. माझ्या सुताने मला नखे, दातांनी हरवून माझ्या पराभव केला. 80 येथे करतो, येथे भरतो, अनुभव रे आला, अनुभव रे आला. तृप्तीसाठी, मादी भेटी, गुन्हा रे झाला, गुन्हा रे झाला. आपण येथेच करतो, येथेच भरतो याचा अनुभव मला आला. आमच्या सिंह समाजात एखाद्या सिंहिणीला छावे असतात. त्या छाव्यांना नवीन आलेले सिंह निर्गुणपणे मारून टाकतात. नवीन छावे होण्याकरिता मादीवर दबाव टाकला जातो. नवीन छावे जन्माला येण्याकरिता हे सर्व करावे लागते. तेव्हा मादी नवीन छावांना जन्म देण्यासाठी तयार होते. हा गुन्हा माझ्याने झाला होता. मी माझ्या सुताच्या भावांना मारले होते आणि त्याची शिक्षा मला आज रोजी मिळत आहे. म्हणून मी म्हटले की येथेच करतो, येथेच भरतो असा अनुभव मला आहे. 81 स्मरलो गुन्हा, 8वी मना, आठवण झाली, आठवण झाली. झाली शिक्षा, नाही रक्षा, दीनता आली, दीनता आली. थोडे दिवस अगोदर मी अजिंक्य राजा होतो आणि आता मी गरीब, दीन झालो. विचार करता करता माझ्या काय गुन्हा झाला की माझी परिस्थिती अशी बदलली. मला आठवण झाली की माझ्याकडून हा एक गुन्हा झालेला होता म्हणून नशिबाने मला शिक्षा केली. 82 मादी सुता, अडसर होता, वधले रे त्याला, वधले रे त्याला. तृप्त मन, तृप्त तन, सहवास केला, सहवास केला. जवानीत माझे एका सिंहिणीवर प्रेम होते. तिच्यासोबत राहून तिच्या सहवासा हवाहवासा वाटत होता. मी तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता, पण ती जवळ येऊ देत नव्हती. मला तिच्यासोबत राहायची इच्छा होती. माझ्या मनात तिच्याबद्दल तीव्र आसक्ती निर्माण झाली होती. मी तिला राणी बनवणार होतो. पण ती तयार होईना. तिला एक लहान छावा होता आणि तो लहान असल्यामुळे त्याच्या पालनपोषणाची जबाबदारी तिच्यावर होती म्हणून ती तयार होत नव्हती. याच कारणामुळे ती मला जवळ येऊ देत नव्हती. हे कारण मी ओळखले. लागेच मी तिच्या छावाला तिच्या समोर ठार केले. तिने खूप प्रतिकार केला. माझ्याशी लढाई केली. पण माझ्यापुढे तिचे काही चालले नाही. शेवटी तिने हार मानली व मी तिला माझी आवडती राणी बनवली होती. तिच्या मरणारा छावा दुसऱ्या सिंहाचे आपत्य होते. पण काहीही असो, एका प्रेमळ आईच्या समोर तिच्या मुलाला ठार मारण्याचा गुन्हा माझ्याकडून झालेला होता. परंतु आमच्यातील तर हे एक सामान्य कार्य आहे. असले कार्य आमच्या सिंहांमध्ये होत असतात. 83 त्याच्या भावाने, क्रूर डावाने, सूर उगवला, सूर उगवला. मला हरवून, माझी जिरवून, मला नागवला,
मला नागवला. ती माझी आवडती राणी होती. तिच्यासोबत आनंदाने राहत होतो. तिने माझ्याकडून लहानशा छाव्याला जन्म दिला होता. आमच्या परिवारामध्ये तो लहानसा मोठा झाला. आमच्या कळपात वाढला. मी राजा होतो, राज्य करण्यात मग्न होतो. तो हळूहळू मोठा होत गेला. मला कळाले सुद्धा नाही. माझ्यापासून उत्पन्न झाल्यामुळे माझे सर्व गुणधर्म त्यांच्यात आले. त्याने मला अतिशय क्रूर पद्धतीने हरविले. त्याने मला हरवलेच नाही तर माझे गर्व, घमंड चक्काचूर केले. माझी पूर्णपणे जिरवून टाकले. मला पूर्णपणे नमवलं, नागवला. एखाद्या श्रीमंत माणसाच्या घरात दागदागिने, पैसा अडका सर्व चोरांनी लुटल्यावर जसा तो कंगाल होतो तशी माझी अवस्था झाली होती. 84 ताडीत नेले, हाकलून दिले, आलो एकांती, आलो एकांती. राज्यपद झाले रद्द, पडलो रे भ्रांती, पडलो रे भ्रांती. त्याने मला हरवलंच नाही तर धक्के मारत हाकलून दिले. मी पळालो नसतो मी तर मेलो असतो. त्याने मला मारत मारत ढकलत ढकलत दूरपर्यंत आणून सोडले. मी पूर्णपणे असहाय्य झालो. त्याच्याशी युद्ध करू शकत नव्हतो म्हणून दूर एकांतात आलो. राज्यपाल गेले, रद्द झाले म्हणजे हिसकावून नेलं. मी विचार करत होतो. मनात विचार येत होते. माझ्या जीवनात एवढी मोठी उलथापालथ झाली की मी राजाच्या सरळ रंक झालो. माझा आत्मविश्वास वेगळा होता आणि परिस्थिती वेगळी आली. अशी मला विचारांची भ्रांत पडली. माझा विश्वास बसेना. मी राज्यपद गमावले असे मला वाटतच नव्हते आणि जेव्हा राज्यपद गमावल्याचा विचार केला की आतोनात नरक यातना मिळाल्यासारख्या वाटत होत्या. 85 जुनाटकात, करेल घात, थांबती रे पाया, थांबती रे पाया. शरीर घासेल, गात्री नसेल, जाईल रे वाया, जाईल रे वाया. आता मी एकांती येऊन राहू लागलो. माझ्या शरीराची परिस्थिती खराब होई. मी राजा होतो, मला शिकार करायची होती, पण कोणीही मदत करणारा नव्हता. मला खायला अन्न पाणी मिळणार नव्हते. शरीराची त्वचा जुनाट झाली सारखे वाटत होती. माझी हिंमत खचली होती. त्यामुळे मी शिकार करू शकत नव्हतो. आता माझी शारीरिक स्थिती मरणाच्या मार्गाने जाणार. हळूहळू माझे पाय चालू देणार नाहीत. पाय चालणार नाहीत. शरीर जमिनीशी घासेल. मला लोळत लोळत चालावे लागेल. माझी गात्रे नासतील, म्हणजे अवयव काम करणे बंद होईल. एक दिवस सर्व वाया जाईल. 86 अंगी केस, तोंडी फेस, गंजली रेकात, गंजली रेकात. रंग विटला, कंठ दाटला, होईल रे घात, होईल रे घात. आमचे केस गळले. माझी नुसती कातळीच दिसत होती. तोंडातून लाळ पडू लागली. तोंडाला फेस येऊ लागला. त्वचा गंजल्यासारखी झाली. शरीरावरच्या रंगाची तेजी कमी झाली. रंग विटू लागला. गुरगुरणे जड वाटू लागले. कंठ दाटू लागला. आवाज निघत नव्हता. दयनीय अवस्था झाली. हळूहळू अशीच परिस्थिती राहणार आणि एक दिवस घात होईल म्हणजे मरण येईल. 87 अंगाची हाडे, पडतात लुळे, दिसती रे सगळे, दिसती रे सगळे. हाडे हाडे, काती तडे, मनाचे झगडे, मनाचे झगडे. अंगात रक्त राहिले नाही. ताकद निघून गेली. त्वचा जुनाट झाली. त्यामुळे अंगातून सर्व हाडे हाडे दिसत होती. पूर्णपणे हळकुडा झालो. एक एक हाड मोजता येईल असे हाडे दिसू लागले. मी लुळा पडलो. हाडांचे कार्य व्यवस्थित चालू नव्हते. शरीरावर माझे नियंत्रण राहिले नाही. नुसताच हाडांच्या सांगळा दिसत होता. त्वचेवर तळे पडू लागले. लोंबणारी त्वचा आणि दिसणारे हाडे एवढे शरीर होते. त्वचा आणि हाडांना बघून बघून रडायला वाटत होते. मी मरणासन्न अवस्थेत होतो. 88 मासंग बोळे, कातडी तडे, लोंबती रे खाली, लोंबती रे खाली. केस झाडे, अंग सडे, मलिनता आली, मलिनता आली.
शरीरावर ठिकठिकाणी मांसाचे बोळे लटकल्यासारखे वाटत होते. त्वचा ढिली पडली व तिथे मांसासारखे गोळे लटकत होते. कातडी गळायला लागली, म्हणजे ठिकठिकाणी कातडी लटकायला लागली. सर्व अंगावर अशीच परिस्थिती निर्माण झाली. अंगावरच्या सर्वच भागावर मांसाचे बोळे लटकत होते. अंग सडायला लागले. सर्व शरीरात मलिनता आली. 89 अंगी ताकद माझ्या देखत नष्ट रे झाली, नष्ट रे झाली. आसपासचे माझ्या खासचे कामाना आली, कामान आली. जवनीतील भरपूर ताकद माझ्या देखत नष्ट झाली. ज्या गोष्टी अगदी सहजतेने करत होतो ते करायला मोठे संकट वाटत होते. सर्वच्या ताकद नष्ट झाली. लहानशी हालचाल देखील माझ्याकडून होत नव्हती. त्यासाठी सुद्धा ताकद शिल्लक राहिलेली नव्हती. ज्या सेवकांवर माझा विश्वास होता त्यापैकी कोणीही मला ढुंकूनही बघितले नाही. ज्यांच्यासाठी युद्ध केले, ज्यांच्यासाठी खूप भांडलो त्या माझ्या सहकायांनी मला कसलीही मदत केली नाही. कोणतीही शिकार मी एकट्याने कधी खाल्ली नाही. सर्वांना सोबत घेऊन शिकार वाटली आणि खाल्ली. जेव्हा फायदा मिळत होता त्यावेळी सर्वजण माझ्या अवतीभोवती फिरायचे. जेव्हा माझ्यावर संकट आले तेव्हा कोणी मला विचारले सुद्धा नाही. 90 डोळे बारके, एकसारखे, पाणी रे जाई, पाणी रे जाई. मिट्टी डोळे, थोडे थोडे, पाणी रे वाही, पाणी रे वाही. हालचाल होत नसल्यामुळे एका जागी बसलो. एकसारखे समोर नजर लावून बसलो. माझ्या जवळून शिकार जरी गेली तरी मी पकडू शकत नव्हतो. फक्त नजर लावून बसलो होतो. डोळ्यात पाणी येऊ लागले. डोळ्यातून आपोआप पाण्याच्या धारा वाहू लागल्या. उघडलेले डोळे कधी कधी गप्पकन बंद होत. थोडे थोडे बंद होणे सुरू होते आणि कुणीही दिसत नव्हते. बंद डोळे उघडले की पाणी बाहेर येत होते. डोळ्यातून एकसारखे पाणी वाहत होते. 91 ओली डोळी, कापसी बोळे, झिरपे रे पाणी, झिरपे रे पाणी. गळा बसला, आवाज नासला, निघेना वाणी, निघेना वाणी. डोळ्यातून पाणी निघून डोळे ओले चिंब व्हायचे. आजूबाजूचा भाग ओला झाला वाटायच्या. असे वाटायचे डोळे हे कापसाचे ओले बोळे आहेत. शरीराने हाय खाल्ली. डोळे बंद झाल्यावर सुद्धा डोळ्यातून पाणी आपोआपच झिरपत होते. डोळ्यातून पाणी येत होते. पण तोंडातून आवाज निघत नव्हता. आवाज नासणे म्हणजे कोणते प्रकारचे आवाज निघत नव्हता. वाणी पूर्णपणे बंद झाली होती. गळा बसला म्हणजे आवाज येत नव्हते. 92 डोळे बंद झाले. अंध, श्वास रे चाले, श्वास रे चाले. प्रकाश मंदार झाले. अंधार, अंधार झालं, अंधार झाले. डोळ्यांनी पूर्णपणे काम करणे बंद केले. डोळे उघडले तरी दिसत नव्हते. कोण जाणे सर्व अंधार दिसत होते. माझे डोळे आपोआप बंद झाले. मला कळले सुद्धा नाही मी पूर्णपणे आंधळा झाला. फक्त माझा श्वास सुरू होता. मी दृष्टीहीन झालो. प्रकाश पूर्णपणे बंद झाला. सर्वत्र अंधार अंधारच होते. माझ्या शरीरातील व बाहेरील राज्य अंधारमय झाले. सर्वत्र अंधार काळोख दिसू लागला. 93 एकटा आलो, एकटा गेलो, एकटा रे जात, एकटा रे जात. सोबत नाही, आले काही, येथे रे राहत, येथे रे राहत. या जगामध्ये प्रत्येक जण उघडा येतो. जन्मल्यावर अंगावर कोणतेही वस्त्र नसते. त्यामुळे कोणताही सजीव उघडा जन्माला येतो आणि एकटा मृत्यू पावतो. त्याच्यासोबत कोणीही जाऊ शकत नाही. आजपर्यंत कोणीही काही नेऊ शकले नाही. जन्माला आल्यावर पैसा, नातेवाईक व इतर जीवनाशक गोष्टी जमवतो आणि मरताना काहीच नेता येत नाही. सर्वच्या सर्व वस्तू येथेच राहतात. 94 सूर्य अस्त, जीवन खस्त, होईल रे रामा, होईल रे रामा. सहाय्य करावे, मदती मरावे, येईल रे कामा, येईल रे कामा.
ज्याप्रमाणे उगवलेला सूर्य अस्तास जाणार तसे जीवनाचे सुद्धा असते. जो जन्माला आला आहे त्याला कधीतरी मरावे लागणार. प्रत्येकाला देहाचा त्याग करावाच लागेल. प्रत्येकाच्या जीवन सूर्य अस्तास जाणारच आहे. जीवन खस्त म्हणजे जीवनरूपी सूर्य खचणार आहे. खासणार म्हणजे अस्तास जाणार आहे. कोणताही जीव सजीव मरणारच आहे. देवाला सुद्धा मरण चुकले नाही. म्हणून प्रत्येकाला विनंती आहे की इतरांना जेवढी मदत करता येईल तेवढी करा. जीवन उपभोगाचे साधन नसून सहाय्य, मदत करण्याचे साधन आहे. जीवनभर इतरांना सहाय्य करा, मदत करा. ज्याला जेवढी शक्य आहे तेवढी मदत इतरांना करा. ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना निश्चित मदत करा. तरच जीवनाच्या सार्थक होईल. आपल्या चांगल्या कार्याची कोणीतरी नोंद करत असेल. सर्वांना मरणानंतर भगवंता जवळ जावेच लागते. जीवनभर काय काय केले याचा हिशोब द्यावाच लागतो. चांगले करा, चांगले मार्ग मिळेल. वाईट केला का वाईट मार्ग मिळेल. 95 देह पडला, श्वास अडला, प्राण रे जाई, प्राण रे जाई. दुःख सलते, मनात भरते, त्रास रे देई, त्रास रे देई. माझा देह पडलेला होता. श्वास सुरू आहे. शरीराचे आचके सुरू आहेत. श्वासाला अडथळे यायला लागलेत. श्वास थांबला म्हणजे जीवन थांबते. मी आता मरणार हे निश्चित झाले. मरताना जीवाला खूप यातना होतात. खूप दुःख वाटते. खूप वेदना होतात. जीवनात कधीही एवढा त्रास झालेला नसतो तेवढा त्रास मरताना होतो. देह निकामी होतो. चेतना निघून जातात. देह निर्जीव होऊन मातीत मिसळायला लागतो. 96 बाहेर अंधार, आत अंधार, अंधार आगरी, अंधार आगरी. वर अंधार, खाली अंधार, अंधार नगरी, अंधार नगरी. प्राण निघताना घरघर लागते. आपल्याला जिकडे तिकडे अंधार दिसतो. आपण अंधारात वाटचाल करत आहोत असे वाटत असते. पुढे अंधार, मागे अंधार असतो. आजूबाजूला चौफेर अंधारच अंधार असतो. या अंधारातून आपण पुढे पुढे जात असतो. वर अंधार, खाली अंधार आणि अंधारातून आपल्या जाणे सुरू राहते. सर्वत्र अंधारात अंधार असतो. 97 मरण दुःख आले पक्क, जाणती रे संत, जाणती रे संत. ज्ञानी कर्म, मनी धर्म, आनंदी अंत, आनंदी अंत. मरणाचे दुःख सर्वांना असतेच. संत महात्मे यांना माहीत आहे की ते जीवनात आल्यावर चांगले कार्य करतात. धर्माला मानतात. नीती नियमाने जगतात. ज्ञानदानाचे कार्य करतात. धर्माने वागतात. जीवनभर चांगले कार्य केल्यामुळे ते समाधानी असतात आणि मृत्यूच्या वेळेस सुद्धा समाधानी, आनंदी राहतात. म्हणून ते त्यांच्या जीवनात आनंदी होत असतात. 98 अंधार मार्गी, भयाची वारगी, जातो रे दुरी, जातो रे दुरी. दुःख तानी, सोडतो मनी, जातो रे मरी, जातो रे मरी. अंधार मार्गात भयाची वारगी म्हणजे जीवनात वाईट कर्म केल्याने आत्म्याला ती भयाची वारगी लागते. थोडक्यात भयानक भीती वाटते. मी अंधारात प्रवास करत आहे असे वाटते. प्रवास करताना खूप भीती वाटत असते. पुढे काहीच दिसत नाही. समजत नाही. मी दूरपर्यंत चालत होतो. कुठे चाललो, कुठे जात आहे काहीच कळत नाही. सगळं अगदी भयान, भेसूर वाटत होते. मी फक्त प्रवास करत आहे एवढेच मला समजत होते. या अनंत अंधारातून माझा प्रवास सुरू आहे असे एवढेच जाणवत होते. शेवटी मला देवाची आठवण येते. माझे मन खूप दुःखी होत जाते. आता मी पूर्णपणे स्वतःला विसरलो. माझ्या मनात फक्त कसले तरी दुःख घेऊन जात आहे असे समजत आहे. मला माझा देह पडलेला दिसला. हा देह सडून मातीत मिसळणार. मी अंधारात चालतच होतो. मी आज यापासून कोणीतरी वेगळा आहे असे जाणवले. शेवटी मला काय जाणवले कळले नाही.
माझे विचार संपले. 99 राजा शांत झाला अंत, गेला रे सोडून, गेला रे सोडून. जीव जंत होईल अंत, पुण्य घ्या जोडून, पुण्य घ्या जोडून. राजा पूर्णपणे शांत झाला व त्याचे अस्तित्व संपले. त्याच्या आठवणी जगात राहिल्या. जगातील जेवढे सजीव आहेत, सर्वांचा अंत होणार आहे. म्हणून वाईट कर्म करू नका. पाप करू नका. खोटे, लबाडी, फसवेगिरी, चोरी इतर कोणत्याही वाईट गोष्टी करू नका. पाप न करता पुण्य करा. पुण्याचा मार्ग जोडून घ्या. पुण्य केल्याने तुम्हाला मरणाचे भय वाटणार नाही. पुण्यवान आत्म्याला मरल्यानंतर सुद्धा भय वाटत नाही. म्हणून सर्वांनी पुण्याचे काम केले पाहिजे. पुण्य म्हणजे जे कार्य करताना तुमच्या अंतर्मन म्हणेल की हे चांगलं कार्य आहे तर ते पुण्य, आणि पाप म्हणजे तुमचे अंतर्मन म्हणेल की हे कार्य तुम्ही चुकीचे केलेलं आहे ते पाप. त्यामुळे पापाचे आणि पुण्याची कल्पना, व्याख्या आपल्या अंतर्मनातून सुरुवात होते आणि ते फक्त अंतर्मनात जाणत असतं. 100 जसे करणार तसे भरणार, नियम रे राहणार, नियम रे राहणार. कष्ट जसे, फळ तसे, निसर्ग देणार, निसर्ग देणार. जीवाने चांगले कामे केले असेल तर त्याचे चांगलेच होणार. चांगल्या पद्धतीचे कार्य जीवन आनंदी ठेवते. त्याचे मन उदात्त राहते. सदैव चांगले करण्याचा ध्यास त्याला राहतो. म्हणून तो कधीही वाईट करत नाही. जो वाईट करेल, इतरांना त्रास देईल, फसवणूक करेल, चोरी, लबाडी, इतर कोणते वाईट काम करेल त्याचे वाईट होणार. जसे कर्म करणार तसे फळ मिळणार हा निसर्गाचा नियम आहे. 101 वैभव आले, चांगले झाले, सभ्य रे वागा, सभ्य रे वागा. मानव धर्म, करावे कर्म, धर्माने वागा, धर्माने वागा. वैभव आल्यावर चांगले कार्य करायला हवे. जीवन जगताना असंख्य गोष्टीचा संग्रह केला जातो. त्याची हव्यास वाढत जाते. पण अशा कोणत्याही दृश्य वस्तू आपण मारताना सोबत घेऊन जाऊ शकत नाही. फक्त पुण्य केल्याचे कार्य सोबत नेता येते. जगातील प्रत्येक सजीव सभ्य वागला पाहिजे. इतरांनी आपला आदर्श घ्यायला पाहिजे. मानवता, धर्माने वागणे यात शब्दात सर्व काही येते. धर्माने वागले पाहिजे यातही सर्व काही चांगले. सर्व जगाने चांगल्या धर्माने वागले पाहिजे असा संदेश या महागाव यातून दिलेला आहे. समाप्त.